ऍक्टर म्हणून कधी असं भीती वाटली का फेल्युअरची किंवा विसरलं जाण्याची? विसरलं जाण्याची भीती नाही, ती फॅक्ट आहे. विसरले जाणार, सगळे विसरले जाणार. काम छोटं असेल, रोल छोटा असेल तरी इम्पॅक्टफुल असणं महत्वाचं आहे की सोबतच स्क्रीन टाइम जास्त महत्वाची आहे? दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एखादा छोटासा रोल आहे, एक सीन धरून चला, आणि नट चांगला आहे तर तो इम्पॅक्टफुल होतोच. पण जर त्या नटाचा प्रोग्रेस व्हायचा असेल तर स्क्रीन टाईम पण लागतो. टॅलेंट हे महत्वाचं आहे, नो डाऊट. पण कुठेतरी नेटवर्किंग म्हणजे कॉन्टॅक्ट कामी येतात का? अनेकांना असं वाटतं की नेटवर्किंग म्हणजे इव्हेंट्सनं जाणं, पार्टीज अटेंड करणं, कट्ट्यावर पडीक राहणं. मला नाही वाटत त्यामुळे काही फार होतं. तुमचे ऑडिशन जर उत्तम होणार नसेल ना तर तुम्ही तिथे पार्टीला जाऊन नाचण्यात काहीच अर्थ नसतो. त्या सगळ्यात कधी इंडस्ट्री पॉलिटिक्स किंवा कास्टिंग काउट हा वर्ड खूप वापरला जातो. बोललं जातं त्याबद्दल खूप. मला ह्यावर पडदा नाही टाकायचा आहे किंवा नाकबूल नाही करायचं आहे की इथे कास्टिंग काउच होत नसेल. होत असेल, नक्की होत असेल, पण ते बरेचदा, म्हणजे मला दोष नाही द्यायचा आहे कोणाला, तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता ना त्यावर अवलंबून. प्रोजेक्ट आल्यानंतर आपल्याला या नटनटीचे जे फॉलोअर आहेत त्यांचा पाठिंबा मिळावा आणि शो किंवा फिल्म जास्त बघितली जावी. खूप आपण असे बघितलेत की खूप सोशल मीडिया सेन्सेशन होतं आणि फिल्म आल्यावर आपटली. मी नाव घेत नाही पण खूप उदाहरणं आहेत. एक मोठे डिरेक्टर होते, ते सकाळी शूटिंगला बाहेर पडत होते. त्यांच्या लहान मुलाला प्यायला दूध नव्हतं. ती बायको सांगत होती याच्या दुधाचं काहीतरी आधी बघा. ते म्हणले काय नथिंग डुईंग, मला फिल्म करायची. ते गेले, फिल्म केल्या, प्रसिद्ध झाले पुढे. तो मोमेंट राहिला ना. बाळाला दूध द्यायला पैसे नव्हते त्या डिरेक्टरकडे, तो मोमेंट राहिला. तुम्ही प्रसिद्ध दिग्दर्शक झालात पण मुलाला दूध नाही पाजता आलं त्या दिवशी आईला. त्या उगाच काहीतरी तुम्ही जेव्हा बोलायला लागतं नाही 40 वर्ष मी रंगभूमीची सेवा करतोय, ते गफलत होते. लोक म्हणतात अरे बाबा सॉरी, मी तिकीट काढलं होतं बरं का त्यावेळी तुझ्या नाटकाचं, सेवा बिवा काही नव्हती तुझी. कधी असं झालंय का की ना म्हणजे एखादा वाईट अनुभव किंवा एखादा प्रसंग आठवतो का की जिथं ऑलमोस्ट तुम्ही गिव्हअप केलं होतं किंवा आता नाही होत आहे, असं कधी एखादा प्रसंग आठवतो? हॅलो, हाय, नमस्कार. मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अनुभवाच्या कट्ट्यावर आणि आमच्या टेलिगप्पा चॅनलवर. तर अनुभवाच्या कट्ट्यावरून आपण बऱ्याच कलाकारांना भेटलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांचे अनुभव आपण विचारले आणि समजून घेतले. तर आता आज सुद्धा एक अनुभवी कलाकार, एक उत्तम नट आणि एक बहारदार व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे. यामध्ये अमिताभ बच्चनचा सत्याग्रह असो किंवा छावा असो, देवो के देव महादेव असो किंवा होणार सून मी या घरची असो, प्रत्येक मालिका, प्रत्येक सिनेमांमधून त्यांनी आपल्या प्रेक्षकांची मनं जिंकली, तर त्यांच्या मनात आपली एक वेगळी जागा सुद्धा निर्माण केली. वर्सटाईल ॲक्टर जे काही म्हणतात ना, ते या व्यक्तिमत्वाला बघून नक्कीच कळतं आणि त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिका अशा रंगवल्या की त्याची छटा आजवर आहे. तर असेच एक बहारदार व्यक्तिमत्व म्हणजेच तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके कलाकार, लाडके नट मनोज कोल्हटकर सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. मला नमस्कार. पहिल्यांदा सांगा, कसे आहात तुम्ही? मस्त. आणि धन्यवाद नंदा आणि शुभम, तुम्ही दोघंही सेटवर आलात भेटायला. फायनली पकडलेस तुम्हाला. येस, फायनली हे जुळून येतंय. मला तोच पहिला प्रश्न होता की सर फायनली हे जुळून येते, कारण याआधी कोणतीच मुलाखत नाही, कुठेच जास्त अपीअरन्स नाही, सोशल मीडियावर नाहीत. या सगळ्या, कारण सध्या जमाना तोच आहे की सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. प्रत्येक इव्हेंट अटेंड केले जातात, पण त्यामध्ये तुम्ही कुठेच नसतात, पण प्रेक्षकांच्या मनात आहात. पण या सगळ्यामागचं कारण काय? कारण काही नाही आहे, बाय चॉईस आहे. बरं. मला खूप कंटाळा आहे या सगळ्या गोष्टींचा, सो मी या सगळ्यापासून दूर राहतो. म्हणजे मी काही आमिर खानसारखा परफेक्शनिस्ट आहे आणि खूप इंटेलेक्च्युअल लेवलला काम चाललं आहे म्हणून मला गर्दी टाळायची आहे असं नाही आहे. माणूस गाणं बिलकुल नाही आहे मी, पण मला शक्यतो एकांत आवडतो, आय एन्जॉय. त्यामुळे मी या सगळ्यापासून, मी सोशल मीडियावरही फार नसतो, इव्हेंटला, अवॉर्ड फंक्शनला जायलाही मला आवडत नाही, किंवा मुलाखती तू विचारलंस की का टाळता किंवा का दिल्या नाहीत, तर त्याचं एक गमतीशीर असं ऑब्झर्वेशन आहे माझं, सांगू का तुला? हां, नक्कीच. मला असं वाटतं की नट जेव्हा लेखकाची वाक्य बोलत असतो ना तेव्हा तो बऱ्यापैकी प्रामाणिक असतो, पण जेव्हा त्याच्यासमोर माईक धरला जातो आणि एक व्यक्ती म्हणून त्याला बोलता केला जातो तेव्हा बराचसा तो खोटा होतो, तो रचायला लागतो गोष्टी, आणि मग त्याच्या कामाच्या पलीकडचंच काहीतरी त्याचं चित्र एक उभं राहतं. मी एक जाता जाता तुला किस्सा सांगेन गमतीशीर. मी गावाला गेलो होतो माझ्या, रत्नागिरीला, होमटाऊन आहे माझं.
आणि तिथे एका प्रसिद्ध चॅनलची टीम आली आणि त्यांना कळलं मी रत्नागिरीत आलो आहे. तर त्यांनी मला फोन केला की अरे अनायसे तू आलायस, तर आमचा असं असं एक रियालिटी शो आहे, त्याचा सेलिब्रिटीच्या घरी जाऊन एक एपिसोड करायचा असतो, तर आम्ही व्हिजिट करू का? तर मी म्हटलं नको. तशी ते म्हटले काय प्रॉब्लेम आहे, लोकेशनचा इश्यू असेल तर आम्ही ते अरेंज करू शकतो, घर नको दुसरीकडे भेटूया. पण नट आणि म्हणजे सेलिब्रिटी आणि त्याची फॅमिली असा तो प्रोग्राम होता. म्हटलं मुद्दा लोकेशनचा नाहीच आहे. माझा एक टुमदार बंगला आहे रत्नागिरीमध्ये, भर शहरामध्ये गावाची आठवण करून देणारा 6 फुटी सागवानी झोपाळा, विहीर, मोठं अंगण, छान बंगला आहे. तर मला लोकेशनचा इश्यू नाही आहे, मला माझ्या फॅमिलीला महाराष्ट्रासमोर आणायचं नाही आहे. माझी बायको काय करते, माझा मुलगा काय करतो, माझे वडील काय करतात, आई काय करायचं महाराष्ट्राला सांगून. माझं काम काय नट म्हणून ते तुम्ही बघा, त्याबद्दल चर्चा होऊ शकते. मला माझ्या कुटुंबाची ओळख करून द्यायची नाहीच आहे. मग ते बाकी सोशल मीडियावर सुरूच राहतं की पहा या नटाची बायको पाहून व्हाल चकित वगैरे ते चालू देते काय ते आपण थांबवू शकत नाही. पण समहाऊ मला आपण होऊन पुढे होऊन की मी राहतो कुठे, काय करतो, खातो काय, माझ्या घरात कोण आहे, त्यांच्या लायकिंग काय आहेत, माझ्या काय आहेत, माझं डेस्टिनेशन कुठलं आहे, आवडीचं कपडे कुठले घालतो, मला नाही आवडत. मी म्हणजे थोडासा यामुळे एक बोरिंग माणूससुद्धा समजला जातो. पण मी हे टाळलं आहे आजवर की मी आणि माझं काम बस ते पोचलं लोकांपर्यंत तर खूप आहे, नाही पोचलं तरी ठीक आहे. मी माझा पॅशन म्हणून ते फॉलो करतोय. सो मी या सगळ्यापासून दूर राहिलो आणि म्हणून तुला सुद्धा खूप महिने लागले माझ्यापर्यंत पोचायला. पण त्यांना ते जमलं नाही किंवा ते लकी नव्हते म्हणू शकतो. मला ते जमलं. बरं. सर, सध्या एका वेगळ्या आणि नवीन रूपात हटके भूमिकेत तुम्ही आम्हाला दिसताय. वशीकरणम ही मालिका आता सुरू झाली आहे आणि तुमचं एक छान असं कॅरेक्टर सुद्धा बघायला मिळतंय. त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगाल का? येस. सोनी टीव्हीवर आणि ऑब्व्हियसली सोनी लिव्हला पण ती दिसते. वशीकरणम नावाची एक हिंदी मालिका सुरू झाली आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की मराठीतले एक प्रोडक्शन हाऊस जे माझे मित्र आहेत संतोषजी अयाचित, ते पहिल्यांदा या शोच्या निमित्ताने हिंदीत पाऊल ठेवत आहेत. मराठीमध्ये खूप वर्ष त्यांनी काम केलं आहे. ते स्वतः प्रोड्युसर आहेत, लेखक आहेत, उत्तम दिग्दर्शक आहेत, कास्टिंग खूप छान करतात ते. म्हणजे आपल्याकडे समूह काय आहे, काही गोष्टींचं ॲक्नॉलेजमेंट होत नाही. हिंदीमध्ये त्याचं स्वतंत्रपणे ॲक्नॉलेजमेंट होतं की मुकेश छाबरा कसं कास्टिंग करतो आणि त्याने धुरंधरचं कसं कास्टिंग केलं, मग किती महत्त्व असतं त्या गोष्टीचं. पण मराठीत बरेचदा या बारीक बारीक गोष्टी टेक्निशियन्सना त्यांचं ड्यू मिळत नाही. संतोषजी उत्तम कास्टिंग करतात, ॲप्ट कास्टिंग करतात. त्या कॅरेक्टरला जाणारे नट पकडून शोधून धुंडाळून आणतात आणि त्यांना त्या रोलसाठी कास्ट करतात. तर आम्ही एकत्र खूप काम केलं आहे मराठीत त्यांच्या प्रोडक्शन हाऊसला. त्यांचं प्रोडक्शन सुरू व्हायच्या आधी जिथे जिथे काम करत होते तिथेही आम्ही एकत्र काम केलं आहे. तर हा शो ते करतायत आणि त्यांचा जेव्हा फोन आला मला आणि त्यांनी सांगितलं की असं असं एक PSI आहे प्रताप नावाचा, तर मी लगेच हो म्हटलं. कारण मला खात्री होती की हा काही नुसता टोपी गॉगल आणि काठी घेऊन पोलिसाईवाला इन्स्पेक्टर असणार नाही, असं काहीतरी म्हणणं असेल, याची बॅकस्टोरी असेल. आणि मग आमच्या भेटीगाठी सुरू झाल्या. वशीकरणम असं त्याचं नाव आहे आणि सोनीवर तो सोमवार ते शुक्रवार रात्री 10:15 वाजता हा शो लागतो. आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी या शोच्या निमित्ताने नॅशनल लेवलला येत आहेत असं मला वाटतं. खूप वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या बॅकग्राऊंडवरची मराठी बॅकड्रॉपवरची एक सिरियल आली होती नॅशनल टीव्हीला. त्यानंतर मला वाटतं ही आत्ताच येते. यामध्ये कोकणातलं कथानक आहे. तुम्ही आता एपिसोड बघत असतील रसिक तर त्यांना कळेलच की ग्रामीण कोकण यात दिसतोय, गावं दिसत आहेत, तिथली वस्ती, तिथली माणसं, ती संस्कृती सगळी दिसते. आत्ताच्या काळातली कहाणी आहे, जुनी नाही आहे, पिरियड नाही आहे, पण बॅकड्रॉप त्याचा कोकणाचा आहे. त्यामुळे ती संस्कृती येते, लहेजा येतो आहे डायलॉग्समधून आणि एक गूढकथा आहे. काही मिस्टिक गोष्टी घडत आहेत, पण ही नुसती गूढकथा नाही आहे. त्या माणसांचं काहीतरी म्हणणं आहे, ती माणसं तशी का वागत आहेत त्याच्यामागे काही रिझनिंग आहे आणि जे आता अनफोल्ड होत चाललं आहे. म्हणजे मला या सिरियलचं सगळ्यात मोठं बलस्थान वाटतं आहे त्याचं स्क्रीन प्ले इतका एंगेजिंग आहे की तुम्ही एक एपिसोड बघितल्यानंतर मग थांबूच शकत नाही तुम्ही. आणि जर आधीचे बघितले नसतील तर तुम्ही बिंज वॉच कराल. इतके अप्रतिम एपिसोड त्याचे होत आहेत. टेक्निकल टीम सगळी चांगली आहे. सिनेमॅटोग्राफर आमचे निशी चंद्र आहेत, हिंदीमध्ये नावाजलेले आहेत. त्यांच्यासोबतही मी खूप काम केलं आहे. आमचे डिरेक्टर अविनाश वाघमारे तेही जुने जाणते आहेत आणि बाकी सगळे जे तंत्रज्ञ आहेत तेही नावाजलेले आहेत. मुद्दाम उल्लेख करायला हवा संगीताचा.
पंकज पडघन नावाचे संगीतकार आहेत. त्यांनी शीर्षक गीत त्याचं केलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे शीर्षक गीत आहे हे मराठी आहे. ते आपण एका हिंदी शोला वापरलं आहे आणि ते इतकं ॲप्ट आहे, इतकं अप्रतिम झालं आहे, कारण ते त्या मूडबरोबर जातं. गुरु ठाकूरने लिहिलं आहे ते. तर या काही गोष्टी घडून येत आहेत की हिंदी शो आहे, नॅशनल लेवलचा शो आहे आणि त्यामध्ये मराठी शीर्षक गीत वाजतंय आणि ते अतिशय प्रसंगानुरूप आहे, त्याच्या थीमसोबत जातंय. त्यामुळे हे पहिल्यांदा घडतंय असं मला वाटतंय. बॅकग्राऊंड स्कोअर आनंद घोडके यांनी केलंय आणि हा इतका अप्रतिम सेट जो तुम्ही बघताय, कोकणामधलं घर आणि त्याचे डिटेलिंग हे महेश कुडाळकरनी केलं आहे. आमचे सगळ्यांचे कॉस्ट्युम्स जुई बर्वे मॅडम आहेत त्यांनी केले आहेत आणि आमचा मेकअप राजेश म्हणून आहे, मेकअप दादा, आणि अर्थातच प्रोडक्शनची टीम सगळेच, प्रवीण, राकेश, प्राची मॅडम, सगळ्यांचं पाठबळ या प्रोजेक्टला आहे. त्यामुळे आणि खूप उत्साह आहे, कारण मराठीतलं एक प्रोडक्शन हाऊस हिंदीमध्ये पहिल्यांदा येतं आहे आणि अशा प्रकारचा एक वेगळा शो त्यांना करायला मिळतो आहे आणि ती कॉन्सेप्ट सोनीला खूप आवडली. संतोष याचित सरांचीच स्टोरी आहे. स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग सगळं तेच करत आहेत. त्याचा एक ॲडव्हान्टेजही असतो, त्यांच्या डोक्यात पूर्ण कथा असल्यामुळे, कॅरेक्टरायझेशन असल्यामुळे आम्हाला काम करताना खूप सोपं जातं. काही अडलं तरी आम्ही त्यांना रिफर करू शकतो, कारण संपूर्ण ग्राफ त्यांच्या डोक्यात पक्का आहे. PSI प्रताप मराठे असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे आणि माझ्याबरोबर 2 अप्रतिम ॲक्टर्स आहेत. एक माझा जुना नाटकातला सहकारी कलावंत शरद गुरव आणि एक अभिनेत्री आहे मुक्ता वळसे पाटील. दोघंही कमालीचे ॲक्टर्स आहेत आणि मी असे तिघे मिळून आमचं ते डिपार्टमेंट आहे जे गावात ऑपरेट करतं आहे आणि गावातलं हे जे काही गूढ आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणार आहे. खूप मजा येते, जुने सहकारी, नवे सहकारी असं मिळून. आणि जेव्हा चांगले ॲक्टर्स सोबत असतात तेव्हा तुमच्या रिॲक्शनसुद्धा तशा पद्धतीने येत जातात. एक कोऑर्डिनेशन येतं, गिव्ह अँड टेक येतं आणि सीन अधिक खोलून येतात मग. येस येस. आणि ही मला वाटतं ही मेजवानीच असणार आहे प्रेक्षकांसाठी नक्कीच ही मालिका. पण आता तुम्ही जेव्हा बोललात त्यावेळी तुम्ही टीमचं कौतुक केलं. ओव्हरऑल तुम्ही हे काम कसं असतं, कोण किती हातभार लावतं या सगळ्याबद्दल बोललात. मला हे नक्कीच ऐकायला आवडेल की इतक्या अनुभवानंतर टॅलेंट की नेटवर्किंग कशाला जास्त महत्त्व सध्या आहे, आणि सोबतच जेव्हा तुम्ही या क्षेत्रात येणं पाहत होतात त्यावेळी तुमची प्रोसेस कशी होती जी आतापेक्षा किती वेगळी आहे? खूप कठीण होती ती. म्हणजे मी साधारण 97-98ला जेव्हा या सगळ्याची सुरुवात केली तेव्हा मी रत्नागिरीत एकतर राहत होतो. अमॅच्युअर थिएटर करत होतो, स्पर्धेचं करत होतो, राज्यनाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा. मी नोकरी करत होतो तिथे बँक ऑफ इंडियामध्ये. सो बँक ऑफ इंडियाचा एक मोठा फोरम होता एकांकिकांचा किंवा बाकीच्या गुणदर्शन स्पर्धांचा. तर ते बॅकड्रॉप होतं मला. पण मुंबई खूप दूर होती, खूप म्हणजे खूप दूर होती. रेल्वेसुद्धा इतकी कॉमन झाली नव्हती. प्रवासाची साधनं खूप तुटपुंजी होती, तशीच कम्युनिकेशनची पण रेअर होती. म्हणजे आजच्या इतकं पटकन हे 98चं सांगतोय मी, की फोटो ईमेल केले, व्हॉट्सॲपला लिंक्स पाठवल्या, इतकं काही शक्य होत नव्हतं. म्हणजे मला आजही आठवतं आणि हसायला येतं. ती आठवण तशीच आहे माझ्या लग्नाच्या अल्बममध्ये. मी दिवाळीच्या दरम्यान पेपरला ॲड पाहिली की मोहन वाघांचं नाटक येतं आहे रणांगण आणि वामन केंद्रे दिग्दर्शक आहेत त्याचे, आणि दादर माटुंगा कल्चरल सेंटरला त्याचे ऑडिशन सुरू आहेत आणि वगैरे वगैरे. त्याचा ॲड्रेस होता. तर फोटो पाठवायचा होता त्यासाठी आणि माझ्याकडे फोटोच नव्हता, कारण तसं काही ते पोर्टफोलिओ बनवणं वगैरे विषयच नव्हता. आणि माझं जस्ट लग्न झालेलं होतं, तर माझ्याकडे लग्नाचा अल्बम होता. त्यात समोरासमोर बायकोचा आणि माझा फोटो होता. तेवढा एकच क्लोज होता, बाकी सगळे मिड आणि लाँग होते. तर मी तो समोरचा फोटो काढला आणि तो टपालाने मोहन वाघांना पाठवला होता. नंतर मला बोलावलं गेलं, मी गेलो. पण ही सगळी प्रोसेस खूप लेंदी होती. बाय द टाईम मी पोचलो दादर माटुंगा कल्चरल सेंटरला, वामन केंद्रे सर म्हणाले की ऑलमोस्ट सगळं झालं आहे मित्रा कास्टिंग, तर काही असेल तर तुला सांगेन. पण मला खूप छान वाटलं, इतका मोठा डिरेक्टर आणि त्याने त्या गर्दी बसलेली होती नवीन मुलांची सगळी. तर काही नाही म्हटल्यावर त्यांनी मला परत नाही पाठवलं. त्यांनी मला सांगितलं की इथे ये समोर आणि परफॉर्म कर. आणि ऑडिशन सगळ्या होऊन सगळं कास्टिंग झालेलं असताना त्यांनी मला परफॉर्म करायला लावलं, कौतुक केलं, सांगितलं की मी लक्षात ठेवेन आणि काही रिप्लेसमेंट किंवा नवीन करत असेल तर तुला नक्की सांगेन. सो एक छोटंसं जेस्चर असतं इतक्या मोठ्या डिरेक्टरचं, तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स मिळतो की ठीक आहे आपण आहोत यात कुठेतरी. आणि नंतर मग 2000 नंतर काही गोष्टी फास्ट व्हायला लागल्या. मग मोबाईल आले, तोपर्यंत आम्ही
शिवाजी मंदिरच्या बाहेरच्या कट्ट्यावरचा जो पब्लिक फोनचा बूथ असायचा त्यात कॉईन टाकून कॉल हो. करायचं वगैरे. आता खूप सोपं झालंय ते, खूप सोपं झालंय. म्हणजे नेटवर्किंगचं म्हणशील तर आता त्याचं जे स्पेडवर्क आहे, तुमचा पोर्टफोलिओ रेडी ठेवणं, तुमच्या ऑडिशन रेकॉर्ड करून पाठवणं. आता तर घरनं ऑडिशन हो. पाठवले जातात. हो ना. पूर्वी तिथे प्रोडक्शन हाऊसला जाऊन ते फोटो सबमिट करायचे एकदा, मग परत जाऊन ऑडिशन द्यायची, मग त्या लाईन्स असायच्या. आता ते सगळंच गेलंय. आता तुमचं तुम्ही घरी सेटअप करू शकता, ऑडिशन शूट करू शकता, इंट्रोडक्शन शूट करू शकता. प्रोडक्शन हाऊसचं काम त्यामुळे कमी झालंय. त्यांच्याकडे येऊन लोकं बाहेर लाईनी लावायचे, त्याच्यापेक्षा त्यांना शांतपणे लॅपटॉपवर बघ. स्कॅन हो. करता येतं. बरं, ऑडिशन हा इतका सुरेख विषय आहे, की पहिल्या 3 सेकंदात तुम्हाला कळतं, की कोणाला बोलवायचं आणि कोणाला बोलवायचं नाही. त्यामुळे झपाझप ते फॉरवर्ड करत बघत जातात. शेकडो ऑडिशन्स असतात. त्यातले गिने-चुने येतात 15-20 लोक, मग त्यातून परत सेकंड, थर्ड राउंड होतो, मग शॉर्टलिस्ट होतात. हे खूप फास्ट झालंय आता. पण नेटवर्किंग इम्पॉर्टंट आहे, पूर्वीसारखंच आजही आहे. आता त्याचे मीन्स बदलले आहेत, असं मला वाटतं. त्या नेटवर्किंगमधनं मी बाकीच्या गोष्टी वजा केल्यात, ज्या तुला मी मगाशी सांगितले. बरं. मुद्दा असा आहे की टॅलेंट हे महत्त्वाचं आहेच. नो डाऊट. पण कुठेतरी नेटवर्किंग म्हणजे कॉन्टॅक्ट कामी येतात का? कॉन्टॅक्ट म्हणजे मी तेच तुला मगाशी म्हटलं, की अनेकांना असं वाटतं, की नेटवर्किंग म्हणजे इव्हेंट्सनं जाणं, पार्टीज अटेंड करणं, कट्ट्यावर एकत्र हां. पडीक हां. राहणं. हां, हां, हां. मला नाही वाटत यामुळे काही फार होतं. ह्यामुळे तुम्हाला असं वाटतं, की आपण लोकांच्या नजरेत आहोत, पण त्याला काही अर्थ नसतो. तुमची ऑडिशन जर उत्तम होणार नसेल ना, तर तुम्ही तिथे पार्टीला जाऊन नाचण्यात काहीच अर्थ नसतो. तुमचं जे काम आहे त्यात तुम्ही किती परफेक्ट आहात. तुम्ही एखाद्या बरं, अनेकदा असंही असतं, की तुम्ही उत्तम अभिनेते, अभिनेत्री आहात, पण त्या कॅरेक्टरकरता तुम्ही जात नाही आहात. तर तुम्ही तिथे वेळ घालवण्यात काही अर्थ नसतो. एखाद्या प्रोडक्शन हाऊसचं तुम्हाला कळतं इथे एक उत्तम फिल्म बनते, म्हणून तुम्ही घिरट्या घालायला लागता. तिथे तुमच्याकरता कामच नसेल काही, तर तुम्ही वेस्ट ऑफ टाईम होतो, तो एनर्जी वेस्ट होते तुमची. त्यापेक्षा तुम्ही लक्ष ठेवा कुठे काय चाललंय आणि आपलं काम तिथे कसं पोचेल हे बघा. एक असा पण मोठा गैरसमज आहे, की माझी आता एक फिल्म आली आहे, माझा आता एक शो आलाय, त्यातलं काम माझं गाजतंय, म्हणजे अख्ख्या इंडस्ट्रीला मी ठाऊक झालोय. आणि यातून एक नटाना गंड येतो, की नाही नाही, मी नाही आता ऑडिशन देत. नाही देत म्हणजे काय, बच्चन पण देतात अजूनही. बच्चन त्या कॅरेक्टर करता जातायत की नाही हे बघायचं असतं हो. डिरेक्टरला आणि हो. प्रोडक्शनला. मग त्यांना गेटअप केला जातो, त्यांचं मॉक शूट केलं जातं. एक प्रकारची ऑडिशनच असते ती. बोंडच नाव असतं मॉक शूट म्हणून. पण प्रत्यक्षात किती महान अभिनेता किंवा अभिनेत्री असली तरी त्या कॅरेक्टरला ती किती सूट आहे हे तपासून असतं आणि ते करेक्ट आहे. तुम्हाला ते पैसे देणार आहेत. त्यांचा मोठा स्टेक लागला आहे धंद्याचा. सो यात काही गंड बाळगायची गरज नाही आहे, की मी आता उत्तम अभिनेता, अभिनेत्री आहे तर मला ऑडिशनला कसं बोलवतं असं मानायची गरज नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की तुमची ऑडिशन बोलते. हां. तुम्ही आत्ता तुमचं काम चाललंय ते किती गाजतंय आणि ते किती छान करताय याच्यापेक्षा त्यांना ज्या कामासाठी तुम्हाला बोलावतायत ते त्या कॅरेक्टरमध्ये तुम्ही किती उत्तम करू शकता ते ती ऑडिशनच सांगू शकते. बाकी तुमच्या संध्याकाळच्या मीटिंग नाही, बसणं नाही, लोळणं नाही, गप्पा मारणं नाही, पार्टीज नाही, काही कामी येत नाही. टॅलेंट महत्त्वाचं आहे. इव्हन मी तुला आणखीन एक सांगतो, की अनेक नवोदितांचा काय प्रॉब्लेम होतो, की ते सतत हॅमर करत राहतात व्हॉट्सॲप मेसेजेस. ते कास्टिंगवाले खूप वैतागतात. सकाळपासून रात्रीपर्यंत गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट जर करत राहिलं तर त्यांना ते बघायला वेळ नसतो आणि ते फ्लडेड असतात विथ मेसेजेस, फोटोज, व्हिडिओज. तर हे न करता तुम्ही अधूनमधून त्यांच्या संपर्कात राहणं, ते जेव्हा मागतील तेव्हा उत्तम तुमचं काय असेल ते पाठवणं, हाच त्यावरचा मार्ग आहे. मागणी तसा पुरवठा करायला लागतो. तुम्ही खूप काही केलंय अमॅच्युअरला आणि समांतरला, प्रायोगिक रंगभूमीवर. त्यांना काही पडलेलं नसतं. त्यांना आत्ता ह्या ABCD ही 4 कॅरेक्टर कास्ट करायची असतात. त्या त्यासाठी. Cसाठी तू जातोयस का? जात नसशील तर माझा वेळ खाऊ नको असं त्यांचं म्हणणं असतं आणि ते तुम्हाला कळलं पाहिजे. बरं. सर, जसं आता तुम्ही नवोदितांबद्दल म्हणालात, पण कधीतरी आपणही नवोदित होतो आणि अजूनही आहे. हां. आणि त्यानंतर ना असं असतं, की एखादा असा प्रोजेक्ट किंवा एखादं असं कॅरेक्टर जे आपल्याला ना असं म्हणू शकता तुम्ही स्वतःहून, की ह्यामुळे ओळख मिळाली किंवा प्रत्येक ॲक्टरला ओळख हवी असते आणि हो. ती एका कॅरेक्टरमुळे मिळाली हो, हो. तुम्हाला. असं तुम्ही म्हणू शकता ते कॅरेक्टर कोणता? एक सांगणं कठीण आहे. हां. अशी खूप वेगवेगळ्या टप्प्यावर कॅरेक्टर तुमच्या वाट्याला येत असतात. काय होतं, एखाद्या दशकामध्ये एखादं कॅरेक्टर तुमच्यासोबत राहतं. तुम्हाला त्या कॅरेक्टरने लोक ओळखतात. पण ताबडतोब 5 वर्षात, 10 वर्षात तुमचं काहीतरी वेगळं येतंच. म्हणजे मला अगदीच लँडमार्क हे सांगायचं तर आठवतंय 2008-9च्या दरम्यान आहे.
भूषण तेलंग नावाचा माझा एक कास्टिंग डिरेक्टर मित्र आहे. त्याने मला खरा मोठा ब्रेक दिला. त्याच्या आधी मी खूप छोटे 1 दिवसाचा रोल, एखादा सीन वगैरे असं करत होतो. पण त्याने एक दिवस मला फोन केला, की एन-डी स्टुडिओज म्हणजे नितीन देसाई हे राजा शिवछत्रपती नावाची एक मोठी मालिका करतायत आणि त्यामध्ये सोनोपंत डबीर नावाचं एक कॅरेक्टर आहे आणि त्याच्यासाठी मला तुला ट्राय करायचं आहे. भूषणने सगळं कास्टिंग केलं होतं त्या शोचं. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, खूप मोठा शो होता. अमोल कोल्हेनी त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज केले होते आणि बाकी सगळे तगडी स्टारकास्ट होती आणि मला आवडलंच. म्हटलं मी येतो लगेच आणि तो टर्निंग पॉईंट होता. तो खूप मोठा रोल होता सोनोपंत डबीर. कर्जतला शूट होतं एन-डी स्टुडिओला आणि महाराष्ट्रभर तो शो चांगला पोचला. चॅनल नवीन होतं, स्टार प्रवाह चॅनलचं लॉन्चिंग शो होता तो आणि त्या रोलने बऱ्यापैकी मला ओळख मिळवून दिली. पण नंतर प्रत्येक टप्प्यावरच म्हणजे मी झीचं अनुबंध नावाचा एक शो केला. सई तामणकर, मी, सुहास परांजपे, तुषार दळवी, भार्गवी चिरमुले सगळी मोठी स्टारकास्ट होती. तो रोल खूप चांगला होता. त्याच्यानंतर होणार सून मीचा जानूचा बाबा तर ऑब्व्हियसली आहेच. पण हिंदीमध्ये माझ्या वाट्याला त्यापेक्षा जास्त व्हरायटी आली. देवो के देव महादेव नावाचा एक मोठा शो होता, ज्यामध्ये मी ऋषी दधीची नावाचं एक कॅरेक्टर केलं होतं. जे टिपिकल हिस्टॉरिकल मायथो शो असतात त्यापेक्षा तो वेगळा शो होता. 5 सेटिंग होता. व्ही-एफ-एक्सचं काही नवीन ट्रेंड सेट केले त्या शोने. तो शो होता. त्याच्यानंतर एक सगळ्यात मोठं आश्चर्य होतं माझ्यासाठी म्हणजे स्टार भारतवर आझादी हिरोज नावाचा एक त्यांनी एक मालिका आणली होती आणि सेपरेट हिरोज अँड हिरोईन्स जे आपल्या स्वातंत्र्य लढ्यातले म्हणूया किंवा नंतरच्या काळातलेही ज्यांनी देशासाठी काही खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं आहे. म्हणजे ही विमान अपहरणाची केस होती, तिथपासून असं आहे नाही. त्यामध्ये त्यांना करायचं होतं 26/11च्या अटॅकवरचा एक तासाचं होतं ते आणि त्यात माझे एक जुने मित्र आणि अतिशय आवडते दिग्दर्शक धर्मेश शहा म्हणून आहेत. त्यांचा मला फोन आला, की असं असं करतोय. तर म्हटलं ठीक आहे. तर तुकाराम ओंबळेंसाठी आम्हाला तुम्हाला ट्राय करायचं आहे. शहीद कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे ज्यांनी कसाबला जिवंत पकडला. त्यांनी जर स्वतःच्या पोटामध्ये त्या गोळ्या झेलल्या नसत्या आणि गन पकडून ठेवली नसती कसाबची, तर कदाचित त्याने स्वतःला पण गोळी घातली असती. त्याला जिवंत पकडल्यामुळे ते क्रॅक झालं सगळं. तर मी पहिल्यांदा खूप हसलो. म्हटलं सर अहो कसं दिसणार मी म्हटलं त्या कॅरेक्टरच्या एक तर माझं फिजिक, रंग सगळंच काही जात नाही. असं ते म्हणले या तुम्ही आपण बघूया. तर मी थोडासा रिलक्टंटलीच गेलो होतो, कारण मला एक जेव्हा रिअल कॅरेक्टर तुम्ही करत असताना तेव्हा त्याचं जर लुक अलाईक तुम्ही झाला नाही पहिल्यांदा, तर मग अभिनयातलं कन्व्हिक्शन वगैरे ठीक आहे बोलायला, पण मुळात तुम्हाला समजा महात्मा गांधी करायचे आहेत, नेताजी सुभाष करायचे, छत्रपती शिवाजी महाराज करायचे, तर ते लोकांना ठाऊक आहेत. तो इतिहास ठाऊक आहे, त्यांचे अंगकाठी, त्यांची वर्णनं, त्यांचे फोटोज, काही लोकांचे आता इतिहासातल्या अलीकडच्या इतिहासातल्या लोकांचे व्हिडिओ सुद्धा महात्मा गांधी कसे चालायचे, शिवाजी बाबू कसे बोलायचे ठाऊक असतं. तर ते लुक अलाईक झाल्याशिवाय ते नाही होऊ शकत. म्हणून मी गेलो तो रिलक्टंटली. त्यांनी मला मेकअपला बसवला, माझा टोन डाऊन थोडासा टॅन करण्यात आला, कपडे सगळं मला, आणि नंतर मी जेव्हा आरशात बघितलं तर आय वॉज सरप्राईज. आणि नंतर तो 1 तासाचा एपिसोड इतका कमालीचा झाला मला, त्यामुळे एवढं समाधान आणि एवढी ओळख मिळाली. आजही तो अनेकदा नंतर दाखवला गेला, यूट्यूबला आहे का बघावं लागेल मला. पण अशा प्रकारचं एखादं वेगळंच काम, किंवा आत्ता झी मराठीचा तुला जपणारा आहे नावाचा एक शो सुरू आहे, त्यात शिवनाथ नावाचं कॅरेक्टर आहे. तर माझ्याकरता ते चॅलेंज होतं, कारण तो स्मशानात राहणारा एक विक्षिप्त माणूस आहे. एका सिरियलच्या ज्या हिरोईन आहेत 2, त्यांचा तो बाप आहे आणि तो स्वतः स्मशानात राहतो. मुलींचं एक वेगळं आयुष्य सुरू आहे आणि एक विक्षिप्त कॅरेक्टर मला करायचं होतं. मला खूप मजा आली. मला रेडी व्हायला 2-2 तास त्यासाठी लागतात, पण ते पडद्यावर दिसताना इतकं अप्रतिम कॅरेक्टर वेगळं माझ्यासाठी, म्हणजे हा जानूचा बाबा आहे असं कोणी म्हणणार नाही, इतकं डिफरंट कॅरेक्टर आहे ते. मला करायला खूप मजा आली. तर वेगवेगळ्या टप्प्यावर असे वेगवेगळे रोल मिळत असतात. त्यामुळे माहिती नाही तुम्हाला गर्दीतनं कोण कुठल्या नावानं हाक मारेल, राईट असं असतं. म्हणजे मी भोपाळला शूट करत होतो सत्याग्रह नावाच्या फिल्मचं अमित जिम बरोबर. तर तिथेही मला कोणीतरी तुकाराम ओंबळे म्हणून ओळखणारा माणूस भेटला आणि कधीतरी मुंबईत फिरताना ओ सोनोपंत म्हणून हाक मारणारी माणसं अजून भेटतात. सो त्या वयात माणसं टेलिव्हिजन काय कंझ्युम करत असतात आणि काय अपील होतं त्यांना यावर अवलंबून आहे. आता नवोदितात गेलं, तरुण मुलात गेलं, कॉलेजच्या, तर फुलपाखरूची आठवण काढली जाते. झी युवाचा मोठा शो होता, तो मंदार देवसेनी प्रोड्यूस केला होता, डिरेक्ट केला होता आणि मंदार बरोबर खूप काम केलं मी. मंदार सारखा डिरेक्टर बरोबर काम करणं म्हणजे ट्रीट असते.
तर असे वेगवेगळे रोल असतात, ते राहतात तुमच्यासोबत, प्रेक्षकांच्या स्मरणात राहतात, तुम्हाला आनंद देतात. अ, मंदार सरांबद्दल बोललात, आता ते आपण ठरवू पुढे. पण मंदार सरांसोबत सध्या एक काहीतरी त्यांच्याबद्दलही खूप वार्ता होते, चर्चा होते. सध्या तुमचं काय बोलणं आहे का? त्यांचे काही प्रोजेक्ट्स वगैरे कसं काय? कळेल नाही, आम्हाला? त्यांचं डिरेक्शन काही ठिकाणी चालू आहे. मला एक्झॅक्ट आत्ता सांगता येणार नाही, कारण रोजचा संपर्क नाही आहे. आणि बाकी तू जे म्हटलंस त्यांच्या बाबतीत काही झालं होतं, ते कोणाच्या आयुष्यात होत नाही. अप्स डाऊन्स सुरू असतात या इंडस्ट्रीत. ही काही 10 to 5 जॉब करणारी नाही. इंडस्ट्री नाही आहे. बरोबर. इथे खूप गोष्टी स्टेकला लागतात. शरीर, मन, आत्मा, पैसा, रिलेशन्स आणि खूप डिमांडिंग ही इंडस्ट्री आहे. म्हणजे नट कदाचित येऊन सेटवर 8-10 तास, 12 तास शूट करत असतील. लेखकाचं एक वेगळंच 24 तास चालू असतं. दिग्दर्शक खूप हार्ड प्रेस असतो. टेलिव्हिजनच्या सेटवरचे डिरेक्टर्स आणि डी-ओ-पीज यांच्या एवढं काम दुसरं कोणी करत असेल, त्यांना विश्रांतीच मिळत नाही. ते खूप काम करत असतात. लेखक रात्र बसून लिहित असतात. बरेचदा पडद्यावर चमकणाऱ्या नटनट्यांना त्याची कल्पना नसते. पण ते खूप डिमांडिंग सगळे हे जॉब्स आहेत आणि त्यातून काही वेळा रिस्क घेतली जातात. ती दरवेळीच बरोबर ठरतात असं नाही. तसं काहीतरी माझ्या या मित्राच्या बाबतीत झालं असेल. पण बेसिकली तो माणूस छान आहे, प्रामाणिक आहे. आज दुर्दैवाने काही मीन्स नाही आहेत त्याच्याकडे, की तो त्याच्या लायबिलिटीज पुऱ्या करू शकेल. पण तो करेल भविष्यात नक्की. देव त्याला नक्की सहाय्य करेल. आणि आजही इंडस्ट्रीत एकमत आहे त्याच्याबद्दल, की त्याच्यासारखा येस. डिरेक्टर नाही आणि नाही. त्याच्यासारखा माणूस नाही आहे. हो. आजही असं आणि प्रत्येक जे ॲक्टर त्यांच्यासोबत त्यांनी काम Correct. केलंय, प्रत्येकजण हेच Correct. म्हणतो, हे मात्र नक्की करेक्ट, आहे. करेक्ट. जसं आता तुम्ही तुमच्या कामांची जी यादी होती किंवा तुम्हाला रिकॉल झाला असं म्हणू शकतो हो, यातून. हो. प्रत्येक एक हो. गोष्ट की प्रत्येक वेळी आपण काय केलंय हर टप्प्याला. मला तोच प्रश्न होता, की ॲक्टर म्हणून कधी असं भीती वाटली का फेल्युअरची किंवा विसरलं जाण्याची? विसरलं जाण्याची भीती नाही. ही फॅक्ट आहे. विसरले जाणार, सगळे विसरले जाणार. म्हणजे जुन्या काळातल्या सगळ्या महान नटांपासून तू आत्ताच्या नटांपर्यंत घे, तर विसरले जाणारच. म्हणजे अमिताभ बच्चन साहेबांची ओळख आज अनेक लोकांना केबीसी अँकर करणारे म्हणून आहे ना. आम्हाला त्यांचे डॉन म्हणून आहे, शोले मधला रोल म्हणून आहे, अग्निपथ आहे, हम आहे, कितीतरी रोल्स आहेत. आता नवीन पिढी जी आता अपकमिंग आहे, ज्यांनी त्यांचे जुने चित्रपट बघितलेले नाही आहेत, त्यांना ती केबीसी किंवा ॲडव्हर्टाइजमेंट मधला एक महान नट असेच ठाऊक आहे. मला परवा कोणीतरी नवोदिताने विचारलं, की सर मी ते परवा नाटक बघत होतो आर्काइव्हमध्ये कुठलं, तशी म्हणाला, की ते नाही का ते सगळं त्यांच्याच खांद्यावर आहे नाटक. एकट्याच्याच ते खूप छान करतात. वृद्ध नट असतो. म्हटलं नटसम्राट का? तर म्हणलं हो. ते कोण नट आहेत? डॉक्टर लागू असं नाव आहे म्हटलं त्यांचं. तर हे होणार आणि हे खुद्द डॉक्टर लागू नाही किंवा निळूभाऊ नाही किंवा आधीच्या पूर्वसुरीनं महान नटांना सगळ्यांना ठाऊक होतं, की आपलं काम आहे आत्ता मी आनंद घेणं आणि देणं एवढंच आहे. ते काही काळावर तुम्ही ठसाबिसा नाही उमटवू शकत. त्यामुळे ते पुसलं जाणं त्याची भीती नाही, ती फॅक्ट आहे. तर एक किती वेळ एवढाच मुद्दा असतो. भगवान दादा केवढे मोठे नट आणि प्रोड्युसर होते. आज किती लोकांना ठाऊक असतील नवीन पिढीला? शक्य नाहीये, ते होणार आहे. दुसरी भीती तू कसली म्हटली होतीस? फेल्युअर. फेल्युअरची भीती असते, की तुमच्या वाट्याला 2 असतात त्यात. एक तर तुमच्या वाट्याला काम न येणं आणि आलेलं काम न वाजणं, चांगलं न होणं, म्हणजे ॲक्सेप्ट न करणं लोकांनी, असं होऊ शकतं. ह्याची भीती नटाला असतेच आणि असावीच. ती असेल तरच तो काहीतरी करू शकेल. नाहीतर तो इर्रिलेव्हंट होत जाईल. तो जर काळानुसार त्याला चालायचं असेल आणि व्यवसायात राहायचं असेल, तर मग त्याला काम शोधत राहिलं पाहिजे, उत्तम कामाच्या प्रतीक्षेत राहिलं पाहिजे, कधी ते झडप घालून मिळवलं पाहिजे आणि मिळाल्यानंतर उत्तम केलं पाहिजे. कारण आता जगभरचं मनोरंजन लोकांना बघायला मिळतंय. सो तुमचं काम चांगलं होतंय की नाही याचं अगदी शेंबडं पोरगं सुद्धा सांगू शकतं, कारण कंपॅरिझन आहे ना. हो. ते पाश्चात्य फिल्म बघतायत, जगभरच्या फिल्म बघतायत. नेटफ्लिक्सने तर मोठा खजिना उघडलेला आहे. वेब सिरीज असतील, अन्य शोज असतील. सो तुम्हाला चांगलं करावंच लागतं. जसं OTT प्लॅटफॉर्मबद्दल बोलतोय आपण, यावर बोलूच पुढे. पण प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल आहे. कोणतंही काम करा, स्ट्रगल केल्याशिवाय तुम्ही पुढे नाही जाऊ शकणार. मला पर्सनली तुम्हाला विचारावं लागेल, ॲक्टिंगबद्दल, स्ट्रगल नेव्हर एंड्स इन ॲक्टिंग असं हे वाक्य आहे. ते प्रत्येक
नट म्हणतो किंवा हे आहे बोलण्यात Struggle never ends. येस, करेक्ट आहे. आणि त्या ऍक्टिंग मध्ये तरी आहेच खूप आहे. ऍज अ कॅरेक्टर आर्टिस्ट. जसं आपलं बोलणं झालं, तुम्ही म्हणालात की कॅरेक्टर आर्टिस्ट आहे, तर आम्हाला प्रत्येक रोल किंवा आम्ही खूप कमी दिवसात आम्ही खूप जास्त काम करतो आणि आमचे कामं अशी चालूच असतात, आणि जे तुमच्या बाबतीत आम्ही बघतो की तुम्ही प्रत्येक ठिकाणी आम्हाला दिसतात. तुमचं यावर काय मत आहे? स्ट्रगल नेव्हर इन ऍक्टिंग. स्ट्रगल नेव्हर एंड्स, खरं आहे ते. प्रत्येक वेळी त्याची डिग्री वेगळी असते आणि ते वेगवेगळ्या पातळीवर सुरू राहतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझंच उदाहरण घेतलं असतं, पूर्वी मी बँक ऑफ इंडियात नोकरी करायचो, तर रजा मिळवायची कशी इथपासनं अभिनय सगळ्यात शेवटी यायचा मड आयलंडला जाऊन, रात्री ते तिकडचं काम संपवायचं, रात्रीची गाडी पकडायची. त्यावेळी त्या सीटर होत्या, स्लीपर पण नव्हत्या. 8-8.5-9 तासाचा प्रवास करून सकाळी दादरला उतरायचं. उतरल्यानंतर पळत पळत रिक्षा, लोकल ट्रेन पकडत मड आयलंडला जायचं. मग तिथे मी आत्ताच मुंबईतनं आलोय असं दाखवायचं, प्रिटेंड करायचं. कारण कास्टिंग डिरेक्टरना जर कळलं की हा मुंबईच्या बाहेर नाही तो माणूस, तर कदाचित आपल्यावर भरोसा केला जाणार नाही. आणि होतं, ही फॅक्ट होती. कारण ऑब्व्हियसली त्या माणसांना भीती असायची की हा माणूस जर अमरावतीवरून आला नाही, नागपूरहून आला नाही, कोकणातनं आला नाही, नाशिकहून आला नाही, जो बाहेरचा आहे तो बाहेरच राहतो बरेचदा, तो पोचू शकेल का, तो किती पंक्च्युअल आहे, तो डेट्स देईल का, तो आपल्या कामाला हॅम्पर तर नाही करणार, अशी सगळी एक फिजिकल ती भीती असते. सो तो एक पहिला स्ट्रगल राहतो. ट्रॅव्हलिंग, मुंबई समजून घेणं, मुंबईशी जुळवून घेणं, हे सगळं फिजिकल लेवलचं स्ट्रगल राहतं. मग कामं मिळवण्याचं एक वेगळं मेकॅनिझम असतं, ते तुम्हाला कळत नाही पहिला बराच काळ. तुम्हाला असं वाटतं की हे सोपं आहे, ते नसतं, खूप कॉम्प्लिकेटेड असतं. सो हे क्रॅक करणं खूप कठीण असतं, की त्या लेवलची एक स्ट्रगल असते. मग कामं मिळाल्यानंतर त्यात दर्जा टिकवणं हा पुढचा एक स्ट्रगल सुरू होतो. मग ते रिफाईनमेंट करणं, मग तुम्हाला त्याचे पदर उलगडत जातात. तुम्ही बघता लोकांचं काम केवढा महासागर आहे, आधी मुळात महासागर आहे हे कळायला लागतं. जर तुम्ही गावाहून असेच आला असाल की आता जाके मैं शाहरुख का दुकान बंद करता हूं, तर मग तुमच्या आयुष्यात काही होत नाही. तुम्हाला इथे येऊन अभ्यास करावा लागतो. पूर्वसुरींची पुण्याई काय आहे ती समजून घ्यायला लागते. कशातनं लोक वर आलेत, काय काम केलंय. मग तिथून तुमचा एक वेगळा स्ट्रगल सुरू होतो. तुम्हाला वाटतं की खूप स्ट्रगल झाला, आता मी सेटल झालो मुंबईत. तसं नसतं. फार फार तर तुमचा फ्लॅट होतो मुंबईत, गाडी होते, ड्रायव्हर होतो, स्पॉट बॉय असतो, तुमचा पर्सनल मेकअपमन असतो. तो स्ट्रगल वेगळा असतो, तो फिजिकल लेवलचा असतो. त्यानंतर मग भूमिका उलगडायचं स्ट्रगल सुरू होतो. मग उत्तम भूमिका मिळणं, त्यात अधिक रिफाईनमेंट येणं, मग दिग्दर्शकांनी, प्रोडक्शन हाऊसेसनी ॲक्नॉलेज करणं. तुम्हाला कुठल्या तरी इव्हेंटला छोटंसं काहीतरी अवॉर्ड मिळालं म्हणजे ते एक्नॉलेजमेंट नसतं. ते ठीक आहे, तो त्यांच्या मेकॅनिझमचा एक भाग आहे. तुम्ही हॉटेलात गेल्यावर तुमच्याबरोबर कोणी फोटो काढायला मागणं हे तुमचं स्ट्रगल फ्रुटफुल झाल्याचं साईन नसतं. ते सगळं वरवरचं असतं. तुमचंच तुम्हाला आतून कळायला लागतं की मी क्रॅक करू शकत नाही आहे काही गोष्टी. स्वतःची मोडतोड सुरू होते नटाची, तिथपासनं खरा स्ट्रगल सुरू होतं. आणि तो नेव्हर एंडिंग आहे. तो जोपर्यंत तोंडाला रंग लागतोय तोपर्यंत नटाचा सुरूच राहतो. आणि ती अस्वस्थता आहे म्हणून नट जिवंत राहू शकतो. जेव्हा नटाला असं वाटतं की अभी तो मैं हो गया, तिकडे मग राजेश खन्ना होतो त्याचा. त्यामुळे तिकडे संपतो तुमचा प्रवास. तसं होऊन चालत नाही. तुम्हाला सतत असुरक्षित राहावं लागतं की माझ्यापेक्षा हा चांगलं करतोय, मग माझं त्याच्याशी कॉम्पिटिशन न ठेवता माझं कालचं काम आहे त्याच्यापेक्षा मी आज कसं चांगलं करेन. आणि हे असतं. म्हणजे मला वाटतं नाना पाटेकरच कुठल्या तरी मुलाखतीत मागे बोलले होते की हा मरत का नाही आहे नसीर, असं मला वाटायचं. इतक्या चांगल्या भूमिका त्याच्या वाट्याला येतात, मला का मिळत नाहीये. तर हे नटाची जेलसी, असुरक्षितता, अस्वस्थपणा हे सगळं असायलाच हवं, तरच ते त्याच्या परफॉर्मन्समधनं अधिक चांगलं येत जातं. सो हा असाच राहावा स्ट्रगल सगळ्यांच्या आयुष्यात. ती मेहनत असायला हवी नक्कीच. तुम्ही मराठी सिनेमे केलेत, मराठी मालिका केल्यात, आणि दुसरीकडे हिंदी सिनेमे, हिंदी मालिका, म्हणजे बॉलिवूडमध्ये सुद्धा एक वेगळी छटा आहे असं नक्कीच म्हणता येईल. आतापर्यंतचा बॉलिवूडचा एक्सपिरियन्स आणि सोबतच मराठी मालिका आणि सिनेमांपेक्षा बॉलिवूड किती वेगळं आहे किंवा किती फरक तुम्हाला जाणवलाय? नाही, ह्या सगळ्याचं आधी मुळात कंपॅरिझन करून चालणारच नाही. कारण मराठी टेलिव्हिजन हे ऑलटुगेदर डिफरंट आहे. हिंदी टेलिव्हिजन वेगळं आहे, मराठी सिनेमा वेगळा आहे, हिंदी बॉलिवूड ज्याला आपण मेनस्ट्रीम कमर्शियल इंडियन फिल्म म्हणतोय ते वेगळं आहे. तर एक तर बेसिक फरक सगळीकडे स्केलचा आहे. स्केलने खूप फरक पडतो. तुम्ही एखादी गोष्ट कराल, तुम्हाला 100 रुपये मिळत असतील आणि 1000 रुपये मिळत असतील, मोठा फरक असतो. हिंदीचं मार्केट मोठं आहे. समजा 140 करोडचा आपला देश आहे, तर किमान 60-70 करोड लोक तरी हिंदी फिल्म बघत असतील, त्याबद्दल काहीतरी कानोसा घेत असतील. 10-11 कोटीच्या महाराष्ट्रातले किती लोक मराठी फिल्म बघतात मुळात, कारण आपल्याला ॲक्सेसिबल आहे हिंदी. लहानपणापासून आपलं हिंदी सगळ्यांचं शाळेत झालेलं असतं, भाषा उत्तम येत असते.
सो मला बरेचदा असं वाटतं की साऊथच्या फिल्मची असं त्यांचं कौतुक केलं जातं की लोक साऊथचे बघत नाहीत, हिंदी आपलीच बघतात. तसं नाही आहे, त्यांना हिंदी कळत नाही म्हणून ते त्यांच्या फिल्म बघतात. हो. बाकी दर्जा वगैरे तर नंतरच्या गोष्टी आहेत, पण ते त्यांच्याच फिल्म बघतात कारण त्यांना हिंदी येत नाही, शिकायची इच्छा नसते. मराठी माणसाला हिंदी येतं, त्यामुळे तो हिंदी फिल्म बघू शकतो, त्याच्याकडे ऑप्शन असतात. आणि मग 10-11 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये धरून चला 1.5-2-3 कोटी लोक मराठी फिल्म बाबत इंटरेस्टेड असतील. सगळे थिएटरला जात नाहीतच, एवढे इच्छुक आहेत तेवढे सुद्धा थिएटरला गेले तरी खूप होईल, पण ते होत नाही. मग लोक वाट बघतात की चॅनलवर कधी येईल तेव्हा बघू. त्यामुळे बेसिकली स्केलचाच फरक आहे, बाकी प्रोफेशनलिझमचा फरक आहे, टॅलेंटचा फरक आहे असं मला बिलकुल वाटत नाही. काही बाबतीत तर सरस आहोत आपण, कारण आपल्याकडचं लिटरेचर, साहित्याची पार्श्वभूमी मराठीला खूप मोठी आहे. त्यामुळे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ हे म्हणजे अनेकदा हिंदी फिल्मच्या यशामागे मराठीच तंत्रज्ञ असतो की कॅमेरामन आपलाच असतो, संगीतकार, लेखक आपलेच असतात. फक्त ते तिथे सक्सेस जास्त मिळतं आणि इथे मिळत नाही असं दिसतं आपल्याला. कारण प्रॉब्लेम हा आहे की मराठीला ते मार्केटिंग नाही आहे, ते मार्केट मोठं आहे, आपलं मार्केट छोटं आहे. बाकी मला नाही वाटत आहे काही फरक असावा. बरं सर, आता तुम्ही म्हणालात की बॉलिवूड आणि मराठी फिल्ममध्ये फारसा फरक नाही, फक्त स्केलचा आपल्याला फरक जाणवतो आणि तो आहे, तो दिसतोही. मला हे विचारायला आवडेल की आतापर्यंत बॉलिवूडमध्ये काम केलं, तो एक्सपिरियन्स कसा होता? कारण खूप दिग्गज मोठे कलाकार ज्यांच्यासोबत आम्हाला सिद्धा पडद्यावर पाहायला मिळालं. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं, त्यांच्यासोबत कामाचा अनुभव. दुसरीकडे आत्ताच एक फिल्म आली तुमची छावा, ज्यामध्ये माझा प्रश्न त्यालाच धरून होता की काम छोटं असेल, रोल छोटा असेल तरी इम्पॅक्टफुल असणं महत्वाचं आहे की सोबतच स्क्रीन टाइम जास्त महत्वाची आहे? दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. एखादा छोटासा रोल आहे, एक सीन धरून चला, आणि नट चांगला आहे तर तो इम्पॅक्टफुल होतोच. पण जर त्या नटाचा प्रोग्रेस व्हायचा असेल तर स्क्रीन टाइम पण लागतो. फॉर एक्झाम्पल बँडिट क्वीनमध्ये मनोज बाजपेयी उत्तमच होते. डाकू मानसिंग मला वाटतं कॅरेक्टरचं नाव होतं, पण आपण त्यांना कुठे ओळखायला लागलो? भिकू मात्रे केल्यावर, सत्यामध्ये. सो असं नाही होत. किंवा आत्ता अगदी अलीकडचं उदाहरण राकेश बेदी, किती पिक्चर्स मधले त्यांचे रोल आता रिकॅप व्हायला लागलेत. अरे हे गोविंदा बरोबर अमुक ठिकाणी होते, अरे हे सलमान बरोबर अमुक ठिकाणी होते. म्हणजे ते तेव्हाही उत्तमच होते, पण त्यांच्या नशिबाने म्हणूया काय, ते गणित वेगळी आहेत तिथली, पण त्यांना आत्ता जमाल जमिली सारखा रोल मिळाला धुरंधरमध्ये आणि ते एकदम प्रकाशात आले. आत्ता त्यांचं वय 70+ आहे माझ्या मते. सो असं आहे की नट चांगला असून नुसतं उपयोग नाही, तो त्याचा सीन चोपतोच, तो चांगलं काम करतो, ओव्हरऑल कलाकृतीमध्ये तो सीन वाचतो चांगला, त्याची चर्चा होते, पण ती तेवढीच राहते. जर त्याच्या वाट्याला चांगली प्रॉपर लांबी रुंदी खोलीची भूमिका आली नाही तर नट म्हणून मग त्याचं फार काही गवगवा त्यावेळी होत नाही. असे कितीतरी उदाहरणं सांगता येतील की त्यांची कामं आत्ता आपण, मोठं उदाहरण आहे नवाज सिद्दीकीची कितीतरी कामं आता रिकॅप होतात. अच्छा हा होता का, ब्लॅक फ्रायडेमध्ये अमुक होता का, असं. तो प्रत्येक वेळी छानच करत होता. पण तुम्हाला जर एक ठसा उमटवायचा असेल तर एक थोडं लांबी रुंदी खोली असलेली भूमिका, स्क्रीन टाईम ज्याला आपण म्हणतो, ती असावी लागते. नटाच्या वाट्याला यायला लागते ती, त्यानंतरच काहीतरी त्याचं होऊ शकतं. जसं की आता तुमची फिल्म आली होती छावा आणि ते प्रेक्षकांनी त्या फिल्मला डोक्यावर घेतलं असं म्हणू शकतो. दिग्दर्शकही मराठीच होते, ज्याविषयी आपण आधी बोललेलो आहोत की हिंदी सिनेमांना सुद्धा मराठी कलाकारांचा हात लागलेला आहे आणि त्यातले तुम्ही एक. तुमचा रोलही खूप प्रेक्षकांना आवडला. त्या फिल्म बद्दल आणि तुमच्या अनुभवाबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल. बाळाजी आवजी नावाचं कॅरेक्टर होतं. ते छोटे छोटे 2 किंवा 3 सीन होते, प्रेझेन्स खूप कमी होता, पण मला करताना मजा यासाठी आली कारण एक मोठे डिरेक्टर जे स्वतः उत्तम कॅमेरामनसुद्धा आहेत, DOP सुद्धा आहेत, लक्ष्मण उत्तेकर, त्यांच्या अनेक मराठी हिंदी फिल्म आधी येऊन गेल्यात, आपण त्या पाहिल्या आहेत. तर मोठ्या कलावंताबरोबर काम करताना कशी मजा येते की त्यांनी खूप फ्री हँड दिला होता आम्हाला आणि त्या पद्धतीने त्या सीनच्या रिहर्सल व्हायच्या प्रॉपर. सो आम्हाला आमचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन त्यात देताही येत होतं. नटांचं काय म्हणणं आहे, त्यातून बेटर काय ठेवायचं, नको ते काढायचं, अशी जाण असलेला डिरेक्टर असला, किंवा आत्ता अलीकडेच मला वाटतं जरा आत्ता त्याबद्दल बोलणं बरोबर नाही, पण इठा नावाची नवीन फिल्म येते त्यांची, त्यामध्येही मी आहे एका कॅमिओमध्ये. तिथे तर मला आणखीन 1 to 1 त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. छावाच्या वेळी थोडी गर्दी होती, खूप कॅरेक्टर्स होती. छत्रपती संभाजीराजेविरुद्ध काहीतरी कट चालला आहे
आणि ते जे तिथे दरबारी माणसं आहेत ते कट रचला जातोय आणि फायनली तो कट उघड होतो आणि त्यांना हत्तीच्या पायी दिलं जातं. असे 2-3 सीनचा प्रेझेन्स होता तो. पण त्याही वेळी माझ्या लक्षात आलं होतं की या डिरेक्टरची रेंज काय आहे, ते कसं कन्सिव्ह करतात एखादा सीन, कसं वर्किंग करतात, कसा फ्री हँड देतात, कसं समजावतात. नटांना समजावणं दिग्दर्शकाने ही पण एक मोठी गोष्ट असते. जर तुमचं ब्रीफिंगच प्रॉपर नसेल तर इम्प्लिमेंटेशन पण चुकीचं घडत जाते. तर ते मला आत्ता इठाच्या वेळी अनुभव आला की छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्यातलं जे चांगलं आहे ते समोरनं जर आलं तर ॲक्सेप्ट करायची तयारी ज्या दिग्दर्शकाची असते तो ती कलाकृती आणखीन पुढे घेऊन जातो. अशा तयारीनेच जर डिरेक्टर आला असेल घरनं की मी हे सगळं डिझाईन केलं आहे आणि यू विल हॅव टू एक्झिक्यूट, एवढंच करा, याच्या पलीकडे काही विचारू नका, बोलू नका, सांगू नका, तर मग खूप रिजिडिटी येते त्यात. नटांना सुद्धा आता इवन राकेश बेदीनी पण आपल्या इंटरव्ह्यूमध्ये ते सांगितलं आहे की धुरंधरच्या वेळी मी काय काय केलं, डिरेक्टरची काय एक्सपेक्टेशन होती आणि मी दिल्यानंतर मग डिरेक्टरने ते कसं ॲक्सेप्ट केलं. हे गिव्ह अँड टेक असतं. नट आणि दिग्दर्शकाचं हे नातं हे असं असेल तरच कलाकृती उत्तम होऊ शकते. तर मला छावाच्या वेळी तोच अनुभव आला, आता इठा करतानाही तोच अनुभव आला की खूप मजा येते अशा दिग्दर्शकांबरोबर काम करायला. आणि जसं तू म्हटलंस की अनुभव तर खूप छान होता. विकी कौशलबरोबर प्रत्यक्ष सीन माझे काही नव्हते, पण भेटणं, बोलणं, एकत्र जेवण खाण, गप्पा, तो रिस्पेक्ट तुम्हाला खूप मोठा असतो. मराठीतले थिएटर ॲक्टर असतात त्यामुळे त्यांचं तिथे एक वेगळं वजन असतं. तुमच्या कामातनं ते उमटत असतं. मुद्दा परत तोच आहे की तो स्क्रीन टाईम असलेला नट आत्ता अलीकडच्या काळात आपण पाहिलं नाही आहे. नाहीतर खूप मराठी नट बॉलिवूडमध्येही आपला शिक्का उठवून गेलेत, पण अलीकडे ते प्रमाण फार कमी दिसतंय. पण तशी जर संधी मिळाली तर खूप टॅलेंटेड अभिनेते अभिनेत्री आहेत आपल्याकडे. पण हा लिमिटेड स्कोप का असावा, त्यामागचं काय कारण असावं, म्हणजे मला आता एक्झॅक्ट कारण सांगता येणार नाही आणि मी त्याबद्दल कधी तक्रारही करत नाही, कारण ही प्रोसेस आहे, हे वर खाली चालू असतं. म्हणजे मग मराठी नटांना स्कोप लिमिटेड आहे असंच तुला म्हणायचं आहे का? तर ते तसं नाही आहे. भगवान दादा कोण होते? हां, त्याच्यानंतर शोभना समर्थ, अमोल पालेकर, नाना पाटेकर. नाना असं प्रथम नाव असलेला, पाटेकर नावाचं टिपिकल मराठी आडनाव असलेला आणि ओबडधोबड चेहरा, दाढी ठेवलेल्या व्यक्तिमत्वाचा माणूस आपल्या इंटेन्स अभिनयाने राज्य करतोय गेली काही वर्ष. आणि असं कुठेतरी कोपऱ्यातलं नाही आहे, टॉपच्या नट्यांबरोबर कास्ट केलं गेलं त्यांना. स्मिता पाटील, माधुरी दीक्षित. आता आपल्याला ती डेफिनेशन ठरवायला लागेल की अनेक जण म्हणतात नाही माधुरी दीक्षित काय मराठीतून सुरुवात नाही झाली. व्हॉट नॉनसेन्स. मुळात जन्माने मराठी आहे ना, मराठी घरात मायबोली आहे ना, तिची मराठी बोलते ना, आणि तिने हिंदीमध्ये सुरुवात मराठीत नाटक सिरियल न करता डायरेक्ट हिंदी फिल्म केली असेल, पण ती आहे महाराष्ट्रीयनच. आणि केवढा ठसा उमटवला. तर मला वाटतं एका ठराविक टप्प्यानं अशी नावं येत राहतात. मोहन जोशी आहेत, केवढे मोठे विलन ते होते काही काळ. मोहन आगाशे, विक्रम गोखले, महेश मांजरेकर, कितीतरी मोठी लिस्ट आहे. आपण फक्त ते असं म्हणतो की नाही मराठी नट तिकडे नोकराची काम करतात, असं नाही आहे. आपल्याला ही मराठी मंडळी दिसत नाही आहेत का? सुबोध भावे अलीकडे खूप काम करतायत हिंदीमध्ये. खूप नावं अशी आहेत, भविष्यात आणखी येतील. थोडं प्रमाण वर खाली होत राहतं. ते कसं असतं सांगतो तुला, की ती इकोसिस्टीम तयार व्हावी लागते. म्हणजे एक आता रिषभ शेट्टी कांतारामुळे प्रकाशात आला, तर तो प्रकाशात आल्यानंतर त्याला हिंदीत घेऊन काम करणारी माणसं भेटतील. मराठीत तशी इकोसिस्टीम तयार होत नाही, हे दुर्दैव आहे. आता ललित प्रभाकर किती उत्तम नट आहे, काय नाही आहे त्याच्याकडे. फिजिक आहे, लुक आहे, अभिनय आहे, डान्स आहे, सगळं आहे. कश्मीर महाजनी. पण मग हा एक प्रॉमिसिंग आणि अपकमिंग स्टार होऊ शकतो असं पोटेन्शियल असलेला माणूस घेऊन मी काहीतरी हिंदीमध्ये नॅशनल लेवलला करेन असं म्हणणारा लेखक, दिग्दर्शक, कॅमेरामन, प्रोडक्शन हाऊस, असं ते एक सर्कल बनावं लागतं, जे बरेचदा पंजाबीतनं होतं, उत्तर भारतीयातून होतं. दक्षिणेत त्यांना यावंच लागत नाही, उत्तरेत त्यांचंच एक राज्य आहे. मराठीचं मध्येच फसल्यासारखं झालं आहे. आपण धड इकडचे नाही, धड तिकडचे नाही. आपल्याला असं वाटतं की आपण मुंबईत आहोत आणि इथे बॉलिवूड आहे, म्हणजे आम्ही आहोतच त्यात, आणि त्याच्या परिघाच्या बाहेर राहतो आपण. मग आपले चांगले नट्या, टेक्निशियन्स, लेखक, दिग्दर्शक तिथे पोचत नाहीत, कारण ती इकोसिस्टम नाही आहे. तशा पद्धतीने ठरवून जाणं होत नाही आहे. म्हणजे आपले जे मराठीतले मोठे डिरेक्टर आहेत, चंद्रकांत कुलकर्णी, ते नेहमी सांगतात की त्यांचा अख्खा ग्रुप उठून औरंगाबादहून मुंबईत आला. लेखक दिग्दर्शक, नट, नट्या सगळे एकत्र होते. त्यांचा एक सामूहिक प्रयत्न होता आणि जिगीषाने पुढे इतिहास घडवला.
तसं काही आपल्याला हिंदी फिल्मसृष्टीत नाही का करता येणार, येईल, पण ते ते कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स तसे होत नाही आहेत, डेलिबरेट एफर्ट्स होत नाही आहेत असं मला वाटतं. टॅलेंटची काहीच कमी नाही आहे. आणि मी तुला म्हटलं तसं ही एवढी नावं आहेत आणि त्यात नवीन जोडली जात आहेत. सो ती प्रोसेस असते वर खाली. जेव्हा कधीतरी कोणीतरी असं ते जाणीवपूर्वक डोळसपणे करेल ना की मी ह्याला लॉन्च करतो हिंदीमध्ये, तेव्हा ते होईल, नक्की. तो नंबर वाढू शकेल. तुम्ही आता तुमच्या एक्सपिरियन्स बद्दल सांगितलं छावाच्या. तसंच हल्लीच एक मराठी आपल्या इंडस्ट्रीमध्ये एक मुद्दा घडला. संतोष जुवेकर सुद्धा त्या फिल्ममध्ये होते आणि त्यानंतर त्यांनी सुद्धा आपला असाच एक्सपिरियन्स सांगितला, पण त्या मुद्द्याचा कुठेतरी एक वेगळा अर्थ घेतला गेला किंवा त्यांना सोशल मीडियाद्वारे ट्रोल करण्यात आलं किंवा बऱ्याच काही गोष्टी घडल्या. या सगळ्यावर तुमचं मत काय आहे? माझा तोच मुद्दा आहे की तुम्ही नटाचं काम बघा ना. आता संतोषची चेष्टा केली गेली तो एक वेगळा मुद्दा आहे. अनेकदा तुम्ही नटांना विचारवंत पण बनवता, नटांना नेते पण बनवता. नट ह्यातले कोणी नाही आहेत. नट एक व्यावसायिक अभिनेता आहे. तुम्ही घरी जसं पेंटिंग करायला पेंटर बोलवता, प्लंबर बोलवता नळ दुरुस्त करायला, तसंच नटाकडे एक तुमचं मनोरंजन करणारा व्यावसायिक म्हणून बघा. तुम्ही मीडियासुद्धा त्याच्या तोंडात जेव्हा माईक कोंबता तेव्हा तो त्याला पण वाटायला लागतं मी विचारवंत, आणि तोही काहीतरी बोलायला लागतो, मीडिया त्याला काहीतरी विचारायला लागतो. अनेक सोशल कॉजेसचे प्रसंग असतात, मोठी आंदोलनं असतात, त्यात नटांना नेलं जातं. कुठे धरणात लोक बुडत आहेत तिकडे जातो नट, मोठ्या युनिव्हर्सिटीत तिकडे रांग लागली तिकडे नटी जाऊन बसते. काय करणार आहेत ते त्यांचं मायलेज घेतात. ते 2 दिवस त्या गादीवर जाऊन उपोषणाच्या बसतात. तुम्ही तिथेच राहता, ते घरी जातात, त्यांना कॅमेरे येतात ते आलेत म्हणून, त्यांना त्यांचं मायलेज फुटेज मिळतं. त्याच्यानंतर त्यांचा त्या आंदोलनाशी, त्या झगड्याशी, त्या लढ्याशी काहीही त्या नटानटीचा संबंध राहत नाही, कारण ते पोटभरून नट आहेत सगळेच आम्ही. त्यामुळे ही जी आपण नटाला विचारवंत मानतो आणि त्याच्याकडनं काहीतरी ऐकायची अपेक्षा बाळगतो, नटाला नेता मानतो आणि तिकीट देतो, साऊथमध्ये तर देवत्व बहाल केलं, तर हे चुकीचं आहे. पण आपल्याकडे प्रेक्षकांचीच तेवढी समज नाही आहे, शिक्षण नाही आहे, ते कल्चर नाही आहे. पाश्चात्य जगात जसं कला म्हणून बघितली जाते, त्याला भलतंच काहीतरी महत्त्व दिलं जात नाही. ते कल्चर आपल्याकडे रुजायला वेळ आहे. म्हणून मग संतोष जुवेकर काय म्हणाला, हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, हे केलं जातं. मुळात त्यांची कामं बघा, त्यानुसार त्यांचं अप्रायझल करा, त्यानुसार त्यांच्या चित्रपट नाटकाला गर्दी करायची की नाही ते ठरवा. सिम्पल. तुम्ही त्यांच्याकडनं आवाजवी अपेक्षा का ठेवता? पण मुळात गंमत अशी आहे की नट पण स्वतःला काहीतरी समजतात आमच्यापैकी, त्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. नटाने पण हे समजून घेतलं पाहिजे की आय एम केटरिंग टू द नीड. मनोरंजनाची गरज भागवायला मी इथे आहे तुमची. मी चांगलं काम केलं तर मला परत परत काम मिळेल, पैसे मिळतील, चरितार्थ चालेल माझा. साधी गोष्ट आहे. त्याच्या पलीकडे जाऊन, मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन काहीतरी देणारे नट असतात, पण ते युगानुयुगातनं एकदा येतात. त्यामुळे ते सगळ्यांनी बनायचा प्रयत्न पण करू नये आणि लोकांनी अपेक्षा पण बाळगू नये. मग उगाच चेष्टा केली जातात, हा कसा नाचतो, तो कसे व्हिडिओ टाकतो, तो कसे रील, ते चालूच राहणार. सिरियसली काम करणाऱ्या लोकांनी तिकडे लक्ष देण्यात अर्थ नाही. नट देत पण नाहीत खरं तर, ते रील टाकून मोकळे होतात, तुम्ही चर्चा करत बसता, त्यांचा धंदा झालेला असतो. तर ह्या दोन्ही बाजूनी ह्या समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. आता तुमच्याशी बोलता बोलता मला एक प्रश्न आला की एवढा दांडगा अनुभव आहे आणि त्यातून मला इतकं काही ऐकायला आज मिळतं, एवढं छान मला माझ्याशी कोणीतरी बोलतंय. तर माझा असा प्रश्न होता की सध्या सगळीकडेच ना बॉलिवूड म्हटलं की अजून एक शब्द येतो, जसं की मी म्हणाला ना की बॉलिवूडात खूप एक वर्ड झालाय आणि त्याच्यानंतर आता त्याच्या मागे एक वर्ड येतो नेपोटिझम म्हणून. त्या विषयावर मला तुमचं मत नक्कीच ऐकायला आवडेल, कारण बॉलिवूड म्हटलं की हा वर्ड त्याला लागून आलेला आहे. काही काही वेळा टर्म कॉइन केले जातात आणि उगाच चर्चा घडवल्या जातात. नेपोटिझम कुठे नाही आहे. किराणा मालाचं दुकानदार रस्त्यावरच्या माणसाला आणून गल्ल्यावर बसवतो का? तो मुलालाच बसवतो ना. वकिलाच्या घरात वकील तयार होतात, डॉक्टरांच्या घरात डॉक्टर तयार होतात आणि तिथे कोणी तक्रार करत नाही. राजकारण्यांच्या घरात राजकारणी तयार होतात, याच्याबद्दल घरी तक्रार असायला हवी की तुमचा मुलगा काय करतोय इथे, तुमची मुलगी, तुमचा पुतण्या, तुमचा भाचा काय करतोय इथे, आम्ही नाही त्याला बोलावलंय, तुम्ही आमच्यावर थोपू नका त्याला, असं लोकांनी म्हटलं पाहिजे. पण ते म्हटलं जात नाही. साहेबांचा मुलगा ना, तो असणारच पुढचा आमदार, तो पुढचा खासदार, मग मंत्री. हे जिथे आपण भारतीय मानसिकता ॲक्सेप्ट करते, तिथे नटांनी, दिग्दर्शकांनी, प्रोडक्शन हाऊसेसनी आपल्या पोरांना जर आणलं तर कशाला आरडाओरडा करायचा नेपोटिझम. उलट सगळ्यात जास्त मी असं म्हणेन की आमच्याकडे आणलं तर जातं पण टिकत नाही.
तुम्हाला संधी मिळते फक्त की अमुकचा मुलगा आहे म्हणून, पुढे तुम्हालाच कस लावायला लागतो, भले तो नट असेल, दिग्दर्शक असेल. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की जे स्टार किड्स म्हणून आले आणि बाहेर फेकले गेले. कितीतरी, मी नाव नाही घेणार, वाईट वाटेल लोकांना. कितीतरी आहेत की त्यांनी मोठा गाजावाजा करून आपल्या मुलाला मुलीला आणलं, त्याचं काही झालं नाही. नाहीच होऊ शकत. इथे लोकांना जर तुमचं काम आवडलं नाही तर नुसता अमुकचा मुलगा या पुण्याईवर मी नाही फिल्म बघायला जाणार किंवा नाटक बघायला जाणार, सिम्पल. तेव्हा इथे जास्त क्रुएल आहे ते. येताना म्हणजे मला संधी मिळायला कठीण जाईल, पण एखाद्या मोठ्या अभिनेत्याच्या मुलाला सोपं जाईल. पण तेवढंच एखादं नाटक, एखादी सिरियल, एखादी फिल्म मिळेल, त्याच्यानंतर ती चालली नाही, लोकांनी त्याला ऍक्सेप्ट केला नाही, तर पुढे त्याला चाल नाही त्या व्यवसायात. तोच होता की पण हे राजकारणाच्या मुलाचं नाही होत. त्याने चांगलं काम केलं नाही तरी तो वर्षानुवर्ष तुमच्या डोक्यावर राहतो. तोच प्रश्न होता की एक संधी तरी त्या स्टार किड्सना नक्की मिळते. नक्कीच मिळते. मग हा कुठेतरी आउटसायडर्स साठी एक डिसएडव्हान्टेज आहे किंवा त्यांना काय मग चॅलेंजेस फेस करावे लागतील यामुळे? नाही, कसं आहे, एक लक्षात घे, एक प्रोजेक्ट आहे, त्यात एक रोल आहे आणि त्यात एक स्टार किड गेले आणि तू गेलेस, तर ऑब्व्हियसली त्याला ऍडव्हान्टेज मिळणार. कारण तो स्वतःच्या बापाच्या मर्सिडीज मधनं आलाय, स्वतःचं खाजगी मेकअप मन घेऊन आलाय, स्पॉट बॉय घेऊन आलाय, त्याच्याकडे सगळ्या ॲक्सेसरीज आहेत, सगळं सामान आहे, अभिनयासाठी लागणारं एक्सटर्नल, भूमिकेसाठी कोट हवा आहे तर तो कोट टांगलेला आहे त्याच्या गाडीमध्ये, तू कुठून तरी भाड्यानं मिळवून तो आणलायस. सो हे स्ट्रगल आहे, हे मी मान्यच करतो की ही डिस्पॅरिटी आहे नवोदिताला आणि एस्टॅब्लिशनं. पण जेव्हा आत गेल्यानंतर ऑडिशन होते ना, तेव्हा तुझ्या अंगावर फाटका कोट असला आणि तुझा परफॉर्मन्स चांगला असला तर त्याचा कोट काढून तुम्हाला पण घातला जातो, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. तिथे काम बोलतं आणि एखाद्या वेळी तुम्हाला डावललं जाईल, कारण का ही त्या मोठ्या ऍक्टरची मुलगी आहे आणि ही नवोदित आहे. पण 10 वेळा नाही होऊ शकत हे, आणि तिला 10 वेळा संधी नाही मिळू शकत, आणि तुला 10 वेळा नाकारलं नाही जाऊ शकत. त्यामुळे हा जेव्हा आमनासामना होतो तेव्हा नक्कीच कधीतरी आपल्या वाट्याला अशी निराशा येते की अरे यार, मी इतकं चांगलं केलंय पण हा मोठ्या घरचा आहे म्हणून याला मिळालं. पण असं फारदा नाही होऊ शकत. म्हणून मला असं जेव्हा बोललं जातं ना नेपोटिझम, शाहरुख खान कोण आहे, तो कुठून आला, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी, मी अलीकडची नावं सांगतोय, मागपासून सांगता येतील. पंकज त्रिपाठी या माणसाने काय आज नाणं वाजवलंय स्वतःचं, तो काय बॅकड्रॉपवरनं आलाय, विक्रांत मेस्सी, राजकुमार राव, कितीतरी नावं आहेत ज्यांची नाणी आज खणखणीत वाजतायत आणि ज्यांचं इंडस्ट्रीत कोणी नाही आहे. काका, मामा, बाबा, आई, कोणी नाही आहे. ॲब्सोल्युटली आमच्यासारखी स्थिती आहे त्यांची. ते आले, झगडले, ते वेगळ्या स्केलला त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं, पोचवलं, आज ते नॅशनल लेवलला आहेत. ही संधी जिथे आता तुम्ही नावं घेतलीत ना, कुठे ना कुठे OTTने यांना जास्त मदत केली असा माझा पर्सनल पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. कारण तिथून त्यांची सुरुवात झाली आहे या प्रत्येक कलाकाराची. तुमचं यावर काय मत आहे? कारण सध्या OTTमुळे ऑपॉर्च्युनिटीज वाढल्या आहेत, पण दुसरीकडे त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत की अजून काय, तुमचं मत? काय झालं माहितीये, मी जेव्हा सुरुवात केली ना 98-99, प्रत्यक्षात मी 2002-03 नंतर यायला लागलो. खूपच माझी घुसमट होत होती. एका बाजूला बँक ऑफ इंडियातली नोकरी आणि एका बाजूला ही सगळी स्ट्रगल. म्हणजे असं एक दुभंग यायला लागला होता व्यक्तिमत्वात की आज मी अजय देवगण बरोबर शूट करतोय हल्ला बोल नावाची फिल्म, आणि दुसऱ्या दिवशी मी बँकेच्या काउंटरवर बसून चेक्स पोस्ट करतोय. तर माझंच मला कळना की मी नक्की कोण आहे. तर ती घुसमट संपायला तरी 2013 साल उजाडलं, जेव्हा मी फुल फ्लेज VRS घेतली. मी 20च वर्ष सर्व्हिस केली, पूर्ण केलीच नाही. 20 वर्षानंतर मी बाहेर पडलो. पण अप टू दॅट पॉईंट खूप ओढाताण होत होती. तर हा जो पिरियड होता जेव्हा मी सुरुवात केली 98-99, 2003 पासून मी मग मुंबईत काम सुरू केलं, तर त्यामध्ये खूप लिमिटेड शक्यता होत्या. 8-10-12 नाट्यसंस्था, शिवाजी मंदिरच्या कट्ट्यावर उभं राहून कुठे काय काम मिळते का बघणं, 1 किंवा 2 चॅनल्स, सह्याद्री, दूरदर्शन, आणि नंतर मग ETV, मग अल्फा, हळूहळू वाढायला लागलं. तर त्यावेळेचा झगडा वेगळा होता, आजचा वेगळा आहे. जसं तू वेब सिरीजचं म्हटलंस की नटांना उत्तम संधी आहे, तर आज संधी खूप आहे. आज तुमचा चरितार्थ इथे चालू शकतो, अनंत शक्यता आहे तिथे. आता तुम्ही डबिंग करू शकता, व्हॉइस ओव्हर करू शकता, ॲक्टिंग करू शकता. मला परवा एक असं कंबाईन, आता हे माझ्याकरता नवीन होतं, एका प्रोडक्शन हाऊसने मला बोलावलं होतं की AIचा प्रोजेक्ट आहे आणि तुम्ही या. तर मी गेलो, म्हटलं काय करायचं आहे नक्की, डबिंग करायचं आहे का, व्हॉइस ओव्हर द्यायचं आहे का? नाही म्हणाले, आम्ही आता असं करणार की क्रोमा लावणार,
त्यात अमुक कॅरेक्टरचं सगळं शूटिंग तुम्ही करायचं आणि तुमची एक्सप्रेशन आणि एआयने क्रिएट केलेलं कॅरेक्टर हे मिक्स करून त्या कॅरेक्टरला तुमची एक्सप्रेशन जोडली जाणार. सो या लेवलला टेक्नॉलॉजी आणि मानवी ह्याचं डेव्हलपमेंट होते. तर इथपर्यंत आले. म्हणजे मला सांगायचा मुद्दा हा आहे की सर्व्हायव्हल सोपं आहे आता. आता मुंबईत घर घेणं सोपं आहे, गाडी घेणं सोपं आहे, पैसे कमावणं सोपं आहे, तुमचे फाके पडणार नाही, तुम्ही उपाशी राहणार नाही. पण ॲट द सेम टाइम आयडेंटिटी क्रायसिस आहे. आज इतके चॅनल्स आहेत, इतक्या वेब सिरीज, इतक्या फिल्म्स, इतकी नाटकं, इतकं पॉडकास्ट, इतकं आणि काही काही यूट्यूबमधनं कॉन्टेंट क्रिएशन सुरू आहे. त्यात तुम्ही फीचर करत आता नवीन व्हर्टिकल आलं आहे, मायक्रो ड्रामा ज्याला म्हणतात, जो मोबाईलच्या व्हर्टिकल स्क्रीनवरच तुम्ही बघता. 2 मिनिटाचा एपिसोड, 40 एपिसोड. मी पण त्यातले 2-3 केले मध्ये, मित्राच्या आग्रह असतो. पण म्हटलं हे काय आपल्याला जमण्यातलं नाही, खूप हेक्टिक आणि मग त्यात मजा नाही आहे थोडक्यात काय, असं मला आत्ता वाटतंय. तर इतके सगळे ऑप्शन असल्यामुळे सर्व्हायव्हल सोपं झालंय नटांचं किंवा कुठल्याही क्रिएटिव्ह पर्सनचं, लेखक, दिग्दर्शक, कॅमेरामॅन सगळ्यांचंच. पण आयडेंटिटी क्रायसिस आहे की तुम्ही इतक्या सगळ्या गर्दीतनं स्टँड आउट कसे होणार. तुम्ही एखाद्या OTT प्लॅटफॉर्मवर एखाद्या वेबसिरीजमध्ये अप्रतिम भूमिका केली आहे, पण ती जर पोचलीच नाही लोकांपर्यंत तर ती हळूहळू अंधारात जाणार. त्यासाठी तुम्हाला एक वाजणारा प्रोजेक्ट लागतो. म्हणजे कंतारा आला आणि तो जर नॅशनल लेवलला एवढा वाजला नसता तर ऋषभ शेट्टी तिकडे कन्नडमध्येच राहिला असता. बरोबर, असं आहे. किंवा आता धुरंधर तर मेनस्ट्रीम फिल्म आहे, त्याचं नकोच उदाहरण देव. आपलं बरीच उदाहरणं आहेत तशी की जी आली आणि वाजली प्रॉपर म्हणून, पण ती नसती वाजली इतक्या गर्दीत. असं होतं कधी कधी, चुकीची वेळ येते तुमच्या वाट्याला. क्लॅश रिलीज होतात, अनेक फिल्म एका वेळी येतात, तिकडे दुर्लक्षली जाते. कधी कधी लॉकडाऊन आणि काही युद्धसदृश स्थिती, अशा याच्यात जर तुमचं ते काम गेलं आणि हे तर फिल्मचं झालं, वेबसिरीजच्या वगैरे वाट्याला आणखीन अंधार येतो. कारण ती मुळातच OTTवर असते, ती मोठ्या पडद्यावर नसते, त्याचा गाजावाजा फार होत नाही. पण तरी हल्ली बरेच दिवस आहेत, म्हणजे वेबसिरीजसुद्धा प्रमोशनमध्ये मागे नाही आहेत, लोकांपर्यंत आपलं काम पोचवत आहेत. पण ते मुद्दा तोच आहे की आयडेंटिटी क्रायसिस आहे. तुमचं उत्तम काम पोचलं तर पाहिजे लोकांपर्यंत, पण ॲट द सेम टाइम तुमचं सर्व्हायव्हल सोपं आहे. आज नट उपाशी नाही राहू शकत. जे पूर्वी होतं 2000च्या आधी, काम एवढं होतं आणि नट एवढे होते. आज नट एवढ्याच्या पेक्षा एवढे झाले, पण काम पण बऱ्यापैकी वाढलंय, मल्टीफोल्ड. म्हणजे खूपच अनेक चॅनल्स, अनेक OTT प्लॅटफॉर्म्स, यूट्यूब, खूप काम वाढलंय. सो ते राहणार की एकदा एक गोष्ट होईल, एकदा एक होणार नाही. आता काम वाढलंय जसं म्हणाला तुम्ही, तर त्याचाच एक प्रश्न असा होता की कन्सेप्ट सुद्धा खूप महत्वाची असते कोणताही प्रोजेक्ट केला तरी. तर कन्सेप्ट ड्रिव्हन सिनेमा सध्या होत आहे, पण कुठे ना कुठे अजूनही कमर्शियल फिल्म्स डॉमिनेट करतात असं म्हणू का? कारण थिएटरमध्ये बऱ्यापैकी कन्सेप्ट ड्रिव्हन सिनेमा कमी चालतात किंवा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात अजूनही, असंच दिसतंय. आणि कमर्शियल फिल्म्स चालतात थिएटर्समध्ये. यावर तुमचं मत आहे? पण मला वाटतं हा नंबरचा प्रश्न आहे. हे ऑलवेज राहणारच. ते प्रत्येक गोष्टीतच असतं. ते तुमच्या खाण्यापिण्याच्या चॉईसमध्ये असतं, फॅशनच्या असतं, ते मनोरंजनात असतं, तेच अध्यात्मात असतं. सो हा चॉईसचा प्रश्न आहे, मासेस आणि क्लासेसचा आहे. तर कॉन्टेंट ड्रिव्हन फिल्म, वेब सिरीज हे त्याचा प्रेक्षक वेगळा आहे, तो राहणार. मासेसला काहीतरी मस्त मौज मजा करणारं मायक्रो ड्रामा का चाललाय, व्हर्टिकल का चाललंय, ते बघणारा एक वेगळाच क्लास आहे. जो रिक्षा चालवतोय, हातगाडी ओढतोय, हमाली करतोय, त्याला ते जाता जाता मोबाईलवर आपलं कुठेतरी झोपलाय मालगाडीवर तर बघायला बरं पडतं. तो तुमचा गंभीर समांतर सिनेमा वगैरे त्याच्या डोक्यावर न जाणार आहे. सो हे ऑलवेज पूर्वापारच होतं, आत्ता पण तसंच आहे. प्रमाण काळानुसार वर खाली होत राहील, पण कॉन्टेंट ड्रिव्हन राहणार. ॲट द सेम टाइम मेनस्ट्रीम गल्ला भरू ज्याला आपण म्हणूया, शिटीमार चित्रपट ते राहणार. लोकांना दोन्ही प्रकारचं हवं असतं. पण इथे कुठेतरी पॅन इंडिया अप आहे आणि सध्या बॉलिवूड बॅकवर्ड होत आहे असं वाटतंय का? बॉलिवूड सध्या आहेच. नाही, बॉलिवूड सध्या पिछाडीवर गेलंच आहे. त्याचं उत्तम कारण मी नको सांगायला, मी काही त्यातला अभ्यासक नाही. जावेद अख्तरनी एका मुलाखतीत आता सांगितलंय की बॉलिवूड आपले रूट्स विसरलाय, आपल्या मुळांपासून, मातीपासून दूर गेलाय, म्हणून हे फटके बसतायत. बॉलिवूडची जी मुळं होती ती गमावून कुठल्या तरीच वेगळं काहीतरी दाखवत बसलंय. मग ते असंच होणार. आणि ॲट द सेम टाइम साऊथच्या फिल्म्स एकदम ग्राउंडेड आहेत, ते मातीतलेच फिल्म करतायत.
ते इथलेच विषय हाताळत आहेत, इथल्याच. त्यांचा हिरो पण साधा लुंगीवर करून गुंडाळून असतो, तो काहीतरी वेगळं हे करत नाही, तो लोकांना आपल्या जवळचा वाटतो. भले आत्ता ते तंत्रदृष्ट्या जरा गॉडी चाललंय सगळं, ओव्हर द टॉप ड्रामा असतो, सगळं ठीक आहे, पण विषय हँडलिंग हे सगळं या मातीतलं वाटतं, बॉलिवूडचं वाटत नाही. सिम्पल. म्हणून ते पण कुठे ना कुठे जर तुम्ही म्हणालात की ते आपल्या मातीशी जोडलेले आहेत, मराठी सिनेमाच्या बाबतीत सुद्धा हेच आपल्याला बघायला मिळतंय की कुठेतरी मराठी सिनेमा मागे राहतोय. प्रयत्न सुरू आहेत पण सध्या मराठी सिनेमा मागे आहे. नाही, मराठी त्याबाबतीत सिनेमाची काय स्थिती गोंधळल्यासारखी आहे बरीचशी. एकदा हे चालतंय म्हणून इकडे गर्दी होते, आपण हे करून बघूया, हे चाललं की इकडे गर्दी होते. आपलं ठरत नाहीये की मला काय फिल्म मेकिंग करायचंय, मला काय सांगायचंय. काही लोकांचं ठरलंय, ते त्याप्रमाणे काम करतायत. पण बरेचसे नवीन निर्माते असं ठरवूनच येतात की ते सैराट चालली ना, तर मला एक सैराटसारखी फिल्म बनवायची. असं नाही होत फिल्म मेकिंग ना. त्यामुळे कन्सिव्ह करायला लागते कोणीतरी फिल्म. एक सैराट चालली म्हणून 100 सैराट करायला गेलं तर अपयशच पदरी पडणार. मग ते नावावर लागतं मराठी फिल्मच्या. तसं होत नाही. पण ते काय सांगायचंय ठरवलेली माणसं, फिल्म मेकर्सच काहीतरी करू शकतात. तर फिल्म मेकर खूप कमी असतात आणि बाकी व्यवसाय म्हणून आलेली खूप माणसं असतात. मग अपयश आलं की ती जातात, ती परत येतच नाहीत, असं खूपदा होतं. त्यामुळे तो एक गोंधळाची स्थिती असते, पण ती प्रत्येक काळात असते. आताही काही माणसं चांगलं मला काय म्हणायचंय ते दाखवणारी आहेतच की. सर, पर्सनली तुमच्याबद्दल बोलायचं झालं की तुम्ही मग कॉन्सेप्ट ड्रिव्हन सिनेमा किंवा प्रोजेक्ट बघता की तुमची प्रोजेक्ट चॉईस कशी असते? मी व्यवसाय करतोय, त्यामुळे मी कॉन्सेप्ट आणि काही हे बघत नाही. जे काही असेल त्यात मी काय चांगलं करू शकेन हे बघतोय. नटाच्या धंद्याची जी असुरक्षितता असते ती माझ्यात पूर्ण आहे. एक तर मी लेट सुरुवात केली. मी 42-43 वर्षी इंडस्ट्रीत आलो. त्याच्या आधीची 10 वर्ष अशीच जाऊन येऊन 2 दिवस काम, 4 दिवस काम, नोकरी सांभाळून. सो ज्या क्षणी मी व्यवसायात आलो त्या क्षणी मला असं जाणवलं, म्हणजे अर्थातच पूर्वतयारी होती सगळी, की मी एका खूप अशा अंधाऱ्या ह्याच्यात उडी टाकतोय. मला एक बायको आहे, एक मुलगा आहे आणि मला मुंबईत त्यांना सेटल करायचं आहे. माझ्या अभिनयाच्या पॅशनमुळे उद्या त्यांचं भविष्य खराब झालं असं होता कामा नये, याची एक जबाबदारी होती. सो मी पहिल्यापासून चुजी बिझी नव्हतो. ते कोणालाच परवडत नाही. जे सांगतात ते फार खोटं बोलत असतात बरेचदा. त्यामुळे मी माझ्याकडे येईल ते काम येईल त्या प्रायोरिटीने करत गेलो. नक्कीच काही गोष्टी बघितल्या की भूमिका काय समजून घेतली. ज्यावेळी वाटलं की ही एकासारखी एका पाठोपाठ एक येते त्यावेळी नाकारल्या. पैसे कमी असतील तर नको म्हटलं. मला पैसे हवेत तर ते हवेत, त्यात काही टाकायला जाऊन भांड्याला पोण्यात अर्थ नसतो. मुद्दा हा आहे की काही लोकांना आमिर खान प्लॅन करू शकतो 2026 ते 2036, त्याचं प्रोडक्शन हाऊस आहे, तो अमुक साली अमुक फिल्म बनवणार आहे, हे त्याच्यासारख्या लोकांना जमतं. सामान्य कुटुंबातून आलेल्या माणसाला ते नाही जमू शकत. तो नाही प्लॅन करू शकत की मला अमुक साली अमुक काम करायचं आहे. सो हातात आलेलं काम मी कसं चांगलं करेन आणि त्यातून कसा टिकून राहीन, त्यातून मला पुढचं काम कसं मिळेल, हेच तुम्ही बघू शकता. ॲट द सेम टाईम तुमचं काहीतरी चालू असतंच गुपचूप प्रत्येकाचं की मला कधीतरी हे करायचं आहे, तर ती तयारी यायची तेव्हा समोर येते. या सगळ्यात कधी इंडस्ट्री पॉलिटिक्स किंवा जो चर्चेचा विषय असतो प्रत्येक कलाकाराच्या इंटरव्ह्यू मध्ये वगैरे म्हणा, कास्टिंग काउच हा वर्ड खूप वापरला जातो, बोललं जातं त्याबद्दल खूप. मी सांगू का, प्रत्येक व्यवसायात या गोष्टी स्त्री पुरुष जिथे एकत्र काम करतात तिथे होत असतात. आमच्या व्यवसायावर जास्त प्रकाशझोत आहे मोठा, त्यामुळे ते ग्लॅमराईज होतं. शाळेच्या ट्रिपला गेल्यानंतर शिक्षक आणि शिक्षिकेचं काही झालं त्याची फार चर्चा होत नाही, ती तेवढ्याच पुरती राहते आणि संपून जाते. कॉलेजमध्ये काही तिथल्या स्टाफने केलं तर ते तिथेच संपून जातं. कॉर्पोरेटमध्ये काही गोष्टी घडतात त्याला तिकडेच तिलांजली दिली जाते. आमच्याकडचं जे मॅटर होतं ते खूप काळ चर्चेला जातं. ॲट द सेम टाईम असं म्हणताना मला ह्यावर पडदा नाही टाकायचा आहे किंवा नाकबूल नाही करायचं आहे की इथे कास्टिंग काउच होत नसेल. होत असेल, नक्की होत असेल, पण ते बरेचदा, म्हणजे मला दोष नाही द्यायचा आहे कोणाला, तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता ना त्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर काम मागायला गेल्यानंतर मला फक्त कामच हवं आहे आणि ते उत्तम काम करून हवं आहे असं जर तुमचा ॲप्रोच असेल तर मला नाही वाटत कोणाची हिंमत आहे तुमच्या वाट्याला असा अनुभव द्यायची. तुम्ही जेव्हा अशा ह्याने जाता की मला काम पण हवं आहे आणि आय एम रेडी टू कॉम्प्रोमाइज असं जेव्हा होतं तेव्हा त्या वाट्याला समोरूनही तसाच अनुभव येतो. असं म्हणताना मी हेही सांगतो की अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे जाणाऱ्या मुलींच्या वाट्यालाही वाईट अनुभव येत असतील, मी नाकारत नाही आहे, तो दुर्दैवाचा भाग आहे, ते घडताच कामा नये. पण जनरली असं होतं की तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता, तुमच्या नजरेत काय आहे, समोरचाच आपापतो. बाईने नजर उचलून नजरेत समोरच्याच्या बघितलं आणि सांगितलं की
मीन द बिझनेस तेवढंच मला आत्ता हे करायचं आहे, मला काम करायचं आहे, तर मग नाही वाटेला अनुभव येत. पण कधी कधी होत असेल, नो डाऊट, मी नाकारत नाहीच आहे की माझ्या व्यवसायातलं म्हणून मला काही लपवायचं नाही आहे. होत असेल तर ते वाईट आहे, त्याला सगळ्यांनीच ते टाळलं पाहिजे. होत असेल तर विशेषतः प्रोडक्शन हाऊसची जबाबदारी आहे. असं जर त्यांच्या पदरी कोणी असेल कास्टिंग डिरेक्टर्स की जे अशा पद्धतीने गैरफायदा घ्यायला बघत असतील, त्यांच्या कमरेत लाथ मारून त्यांना बाहेर काढलं पाहिजे, त्याबद्दल वादच नाही आहे. आणि समोरच्या नटनट्यांनी सुद्धा ती काळजी घेतली पाहिजे की आपण कामासाठी आलो आहे, मला उत्तम काम करायचं आहे. सो समजा काही लूज स्टॉक होत असेल तर वेळीच त्याला पायबंद घातला पाहिजे ना. तुम्ही एकदा नजर उचलून बघितलं की समोरच्याला कळलं पाहिजे की काहीतरी चालणार नाही या मुलीशी बोलून. सो हे मला वाटतं आपण स्वतःला कसं प्रेझेंट करतो त्यावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. आता तुम्ही म्हणालात की ही इंडस्ट्रीज ना खूप लाईमलाईट मध्ये असते आणि इथे कुठे ना कुठे मग सध्या त्या जगात असं झालंय की PR आणि सोशल मीडिया खूप जास्त मॅटर करतं. आता तरी असंच दिसतंय आणि सध्या तुम्ही त्या गोष्टीपासून तुम्ही खूप खूप दूर आहात. पण सध्याच्या जगात तेच आहे. कसं टिकणं कसं महत्वाचं असं म्हणतात की आता सोशल मीडियाचे फॉलोअर्स बघून कास्टिंग केलं जातं, Yeah. जात असेल, हो बऱ्याच ऐकलंय. आय डोंट नो. मला उत्तम रोल मिळाले. माझ्याबरोबर अनेक नटनट्या मी बघितल्या जे उत्तम ॲक्टर्स आहेत आणि ज्यांचं काही सोशल मीडियाचं फॉलोईंग नाही आहे तरी त्यांना सातत्याने काम मिळतं आहे. कदाचित असं असेल की हिरो हिरोईन यांचं कास्टिंग करताना सोशल मीडियाचा रोल मोठा असेल की कोणाचे किती फॉलोअर्स आहेत, आय डोंट नो. आणि ते कदाचित यासाठी असेल की आपला प्रोजेक्ट आल्यानंतर आपल्याला या नटनटीचे जे फॉलोअर आहेत त्यांचा पाठिंबा मिळावा आणि शो किंवा फिल्म जास्त बघितली जावी. पण मला खरंच शंका आहे की खूप फॉलोअर आहेत आणि जर तो वाईट नटनटी असेल तर नाही चालत त्याचं काही ना. खूप आपण असे बघितलेत की खूप सोशल मीडिया सेन्सेशन होतं आणि फिल्म आल्यावर आपटली. अलीकडच्या काळातली उदाहरणं आहे. सोशल मीडियाच्या सेन्सेशनचं काय करायचं आहे? त्याला मिळालेलं कॅरेक्टर तो नट किंवा नटी कशी करते हेच फायनली मॅटर करतं ना. त्यामुळे मला तसं वाटत नाही. तसं होत असेल तरीही मी काही ते करणार नाही. मला अनेकदा असे फोन येतात की तुमच्या लिंक पाठवा, कास्टिंगचे कॉल येतात तेव्हा की तुमची इन्स्टाची लिंक पाठवा. तर मी सांगतो आहे मी इन्स्टाला, पण फॉलोअर्स नाही आहेत माझे, काही 3-4 हजार असतील. पण त्यावर तू मला काम देणार असलास तर न दिलेलंच बरं. तू ऑडिशन घे, 10 वेळा घे, मॉकशूट कर, लुक ट्रायल्स कर, मग तुला परफेक्ट वाटलं तर घे. होतंच ते क्रॅक बऱ्याचदा. सगळ्यांना चांगल्या नटांची गरज आहे आणि मी बऱ्यापैकी नट असावा असं मला वाटते सातत्याने परत बोलावतं म्हटल्यावर. सर हा इतका अनुभव आहे, कधी असं झालंय का की ना म्हणजे एखादा वाईट अनुभव किंवा एखादा प्रसंग आठवतो का की जिथला ऑलमोस्ट तुम्ही गिव्हअप केलं होतं किंवा आता नाही होत आहे, असं कधी एखादा प्रसंग आठवतोय झालं असं माहिती? प्रसंग नाही असा कधी आला, पण स्ट्रगलच्या पिरियडमध्ये अनेकदा असं वाटायचं की हे काहीतरी चुकत तर नाही आहे आपलं. कारण त्यावेळी स्थिती अशी होती, मी बँकेत नोकरी करताना बँकेचा पगार अख्खा इकडे घालत होतो. कारण मी एवढा दूर राहत होतो की ट्रॅव्हलिंग, मुंबईतला स्टे, फूड, बाकीच्या गोष्टी, इथे स्वतःला करायचं प्रेझेंट, थोडं का होईना तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात, कपडे विकत घेणं, वेगवेगळे ऑडिशन्स, अमुक तो खूप खर्च व्हायचा, खूप. म्हणजे माझ्या पगाराच्या वरतांटे व्हायचं. त्यावेळी मनात फक्त एक अशी असुरक्षितता होती की आज आपण सगळं पणाला लावलंय, आज ज्यांचा या पैशावर हक्क आहे ते डिप्राइव्ड ऑफ आहेत या पैशापासून. बायको त्यावेळी एक छोटी नोकरी करत होती, संसार सांभाळत होती, एकत्र कुटुंब आमचं रत्नागिरीला, आजही ते तसंच आहे. आणि त्यामुळे ते सोप्या गेल्या गोष्टी. कधी काही मला फटका फिजिकली बसला नाही, कारण मी उठून कधीही निघून जायचो. आम्ही समुद्रावर फिरायला गेलोय फॅमिली आणि फोन यायचा की सर कल करते. मग मी माझी छोटीशी बाईक चालवतोय आणि मागे बसून बायको फोन करते गाडगे पाटील ट्रान्सपोर्टला की रात्रीचं तिकीट पाहिजे, मनोज चाललाय म्हणून. मग ते तिकीट बुक करायचं, मग घरी जाऊन बॅग उचलायची, जायचं. असं उलटं सुलटं एकेका दिवसाचं ट्रॅव्हलिंग, नोकरी, म्हणजे आज शूट, उद्या रत्नागिरीत जाऊन नोकरी, परवा परत येऊन शूट, सगळे प्रकार गेलेत मी, सगळे प्रकार गेलेत. सो त्याकाळी असं वाटायचं की ही एवढी धावपळ, एवढा खर्च, हे सगळं वर्थ होईल की नाही, आपण मग जाऊन तिकडे काही करणार आहोत की नाही, उद्या आपण हे पे ऑफ करू शकू की नाही आपल्या फॅमिलीला, कारण त्यांच्या हक्काची गोष्ट आहे ही सगळी. पण देवाच्या दयेने, नटेश्वराच्या कृपेने, थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने सगळं छान झालं. मी 2013ला VRS घेतली 20 वर्ष सर्व्हिस करून, आणि 13पासून आता आणि 13 वर्ष झाली फुल फ्लेज मी काम करतोय. मुंबईत सगळं झालं माझं, हक्काचं झालं, काही प्रॉब्लेम आला नाही. वेल सेटल्ड, मुलाचं शिक्षण, गोल्ड मेडलिस्ट आहे तो इलेक्ट्रॉनिक्समधला, त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे, कंपनी आहे स्वतःची टेक्नोड नावाची.
सगळं छान चाललेलं आहे. पण त्यावेळी ती भीती वाटायची की गिवअप करावं असं नक्कीच वाटलं नाही, कारण ते पॅशन होतं. आणि मला एक लक्षात येत होतं की मी 60व्या वर्षापर्यंत बँकेत काम करू शकणार नाही, वेडा होईन मी कदाचित. त्यामुळे तोंडाला रंग लावणं हे गरज, म्हणजे मला अनेकदा मित्रांनी असं पण विचारलंय, खूप जवळचे मित्र की ज्यांना माझ्या धडपडीबद्दल काळजी होती, तर ते मला विचारायचं की तू हे सगळं कशासाठी करतोयस, पैशासाठी करतोयस का? म्हटलं नाही, पैसा बँक ऑफ इंडियात मला उत्तम मिळतोय, बंगला आहे, बंगल्याच्या समोर माझं ऑफिस होतं, तरी मी इंडिका चालवत 3 मिनिटं इंडिका चालवायचो, असं ड्राईव्ह करून मी ऑफिसात जायचो. केवढा स्ट्रगल होता बघ. तर तेही मला काही प्रॉब्लेम नव्हता. त्यांनी असं विचारलं की तुला काही आयडेंटिटी म्हणून फेमस होण्यासाठी, म्हटलं नाही नाही, मी आहे तेवढा फेमस पुरे आहे. मी तिकडे खूप मोठा नट म्हणून, लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून नाव होतं माझं. मग तू हे का करतोयस? म्हटलं मी हे यासाठी करतोय की मी म्हातारपणी माझ्या नातवंडांना हे सांगू नये की अरे गया नाही, गया होता तो शाहरुख का दुकान बंद कर देता, या वल्गना करू नये म्हणून म्हटलं मला जायचंय. आणि त्याप्रमाणेच झालं. मी महासागरात उडी टाकली, नाकातोंडात पाणी गेलं, खाली गेलो, वर आलो, तरंगलो, बुडलो. पण आज त्याची मजा वेगळी आहे. हे न करता मी सेफ्टी बघितली असती आणि हे सगळं सोडून नोकरी करत राहिलो असतो, प्रचंड असमाधानी असतो, आज वेडा झालो असतो, खोट्या बाता मारत राहिलो असतो लोकांना की मी असा होतो तसा होतो, गेलो असतो तर काय केलं असतं, आग लावली असती. पण ते तुम्ही जाऊन तिथे उडी टाकायला लागते, पाणी जायला लागतं तुमच्या नाकातोंडात, मग तुम्हाला कळतं हा महासागर आहे, इथे तुम्हाला जे ड्यू आहे तेच मिळणार आहे आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे. हे कळलं तर या व्यवसायात टिकता येतं वर्षानुवर्ष. हा जो अट्टहास होता त्यानंतर बरीच चॅलेंजेस आली असती. पण सुरुवातीला असं कधी वाटलं असेल का की नाही फेम म्हणजे खूप काहीतरी भारी आहे असं? कारण तुमच्या बोलण्यातून मला ते कसं जाणवलंच नाही, कारण तुमचं ते पॅशन होतं म्हणून तुम्ही हा सगळ्यात उडी मारली. कदाचित काय असेल माहिती, अपब्रिंगिंग असेल तसं. आमचं घराणंच तिथे आधी फेमस होतं मुळात. माझे आजोबा मोठे कीर्तनकार होते, वैद्य होते, गावात बऱ्यापैकी प्रतिष्ठा असलेले, नेतृत्व असलेले माणूस होते. वडील माझे फाटक हायस्कूलला पहिल्यांदा शिक्षक होते, मग गोगटे जोगळेकर कॉलेजला मराठीचे प्राध्यापक होते. 40, 42, 43 वर्ष त्यांनी अध्यापन क्षेत्रात घालवली. आता सुखाचं रिटायरमेंट लाईफ ते जगतायत, आता 80+ आहेत ते सातत्याने नाटकं करायचे. माझी आई नाटकात काम करायची. सो त्या एरियामध्ये उत्सवाचं नाटक, राज्यनाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, यामध्ये सगळीकडे आमची फॅमिली असायची. म्हणजे माझे आई आणि वडील स्टेजवर एका नाटकात काम करत असताना मी रांगत स्टेजवर आलो होतो. पहिल्यांदा ही माझी पहिली एंट्री होती. आणि त्यावेळी माझ्या आजोबांनी जे विंगेत बसले होते, पाय धरून मला मागे ओढलं होतं. आणि ती माझी जी सालं गेली ती पुढे खूप वर्ष या निमित्तानं सालं जातच राहिली या धंद्यामध्ये. तर गंमत सोड देतली. तर मुद्दा असा आहे की ते घरातच होतं, वातावरण होतं, नाव होतं, कोलटकर ब्रँड होता नाटकातला आहे. सो मनोरंजन, अभिनय हे सगळं होतंच, त्यात काही मला नवीन नव्हतं की स्टारडम काय, लहानपणापासून मी करत होतो. मी 8व्या वर्षी पहिल्यांदा नाटकात काम केलं आणि पुढे ते चालूच राहिलं. शाळेमध्ये मी स्टार होतो, सगळं. म्हणजे ते त्यासाठी मला काही करायची गरज नव्हती. बँक ऑफ इंडियामध्ये मी खूप वर्ष ॲक्टिव्हिटी चालवली आणि सातत्याने तिथे उत्तम काम केलं, जे आजही लोक आठवण काढतात. त्यामुळे मी इकडे आलो नसतो तर ते करतच राहिलो असतो. पण ती एक नटाला जी ही असते ना की एक्सप्लोअर करायची, ती थांबली असती कुठेतरी. मला वेगवेगळ्या भूमिकात, वेगवेगळे चॅलेंजेस घेऊन जे काम करायचं होतं ते या महासागरात पडल्यामुळेच शक्य झालं. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोडक्शन हाऊसेस बरोबर, जॉनरमध्ये, प्लॅटफॉर्म्सवर जे काम केलं ते रत्नागिरीत राहून नसतं जमलं. या इंडस्ट्रीचं मीथ काय आहे, जे बिगेस्ट मीथ आहे? मला वाटतं ते मगाशीच बोललो मी की मनोरंजनाला तुम्ही फार गांभीर्याने घेता. जे सुरुवातीला बोललो तेच मी परत बोलेन की नटांना विचारवंत समजू नका, देव तर बिलकुल मानू नका, जे साऊथमध्ये मानतात, मंदिरं वगैरे करतात, दुधाचे आंघोळ वगैरे घालतात, होर्डिंगला किंवा कटआउटला आंघोळ वगैरे, ते ठीक आहे, ते त्यांना लखलाभ आहे. पण मनोरंजन आहे, कला आहे, व्यवसाय आहे. त्याच्या पलीकडे जाऊन त्या नटाला काही ॲडिशनल व्हॅल्यू देऊ नका तुम्ही समाज म्हणून. ते मोठं मीथ आहे असं मला वाटतं. आणि आमच्यातलीच अनेक माणसं त्याचा गैरफायदा घेतात आणि आपल्या व्यवसायाच्या पलीकडे जाऊन आपलं ऑरा काहीतरी वाढवतात. म्हणजे मी अमुक भूमिका केली म्हणून बाहेर गेल्यावर पण तसंच वावरायचं, हे जे काही आमच्या नटांचं असतं ते हास्यास्पद होतं, हे त्यांच्या लक्षात पण येत नाही. पण ते आहे, ते राहणार. म्हणजे जुन्या काळातलं सांगायचं तर मास्टर दत्ताराम हे मोठे नट होते, मोठे म्हणजे प्रचंड मोठे नट होते. तर ते नाटक संपल्यावर पटकन मेकअप काढायचे आणि कापडी पिशवी उलगडून भाजी मार्केटमध्ये घुसायचे आणि भाजी घेऊन वसईला जायचे. आणि ॲट द सेम टाईम काशीनाथ घाणेकर पटापटा मेकअप काढायचे आणि गर्दीत घुसायचे. डॉक्टर काशीनाथ घाणेकर स्टार होते ते. आणि मग लोक काय म्हणतायत, माझ्याकडे कसं बघतायत वगैरे, हे ते
ती क्रेज असते ना नटांना, ती होती. तर हे दोन्ही प्रकारचे लोक आहेत इंडस्ट्रीत. मला ते आवडतं शांतपणे. म्हणजे यात कम्पॅरिझन नाही आहे काही, ते फार महान नट होते, पण मला असं वाटतं शांतपणे काम करावं. मला अनेकदा लोक म्हणतात की अरे तू वेगवेगळे याच्यात काम करतोस तर तुझी आयडेंटिटी अजून नको, नाही झाली तरी चालेल. मला जर लोक जानूचा बाबा म्हणून ओळखतायत, तुकाराम ओंबळे म्हणून ओळखतायत, ऋषी दधीचे म्हणून ओळखतायत, सोनोपन डबीर म्हणून ओळखतायत आणि अशा अनेक भूमिकात ओळखतायत, मग ते काय होतं की गेटअप केला की बाहेर ओळखत नाही, चालेल मला नाही ओळखलेलंच बरं आहे असं मला अनेकदा वाटतं. माझं काम पोचलं पाहिजे, ते त्याची आठवण राहिली, त्यामुळे ओळखला गेलो तर जास्त बरं आहे. माझ्या मुलाखतीमुळे आणि माझ्या रील्समुळे आणि माझ्या काहीतरी आचरट विधानामुळे आणि माझ्या समाजकार्यामुळे मला अजिबात ओळखलं जायला नको. ते माझं जे चाललंय ते माझ्यापुरतं पुरेसं आहे. मग तोच प्रश्न होता की ऍस्पायरिंग ऍक्ट्रेसना तुम्ही काय सल्ला द्याल? मला वाटतं त्यातला हा एक सल्ला तो आहेच, पण बी ऑन द पिच हा एकच जो मला मिळालाय तोच मी सांगू शकेन. करत राहा, कारण इथे कधी तुमची वेळ येईल सांगू शकत नाही. हा एकच व्यवसाय असा आहे जो मला त्यासाठी खूप आवडतो की इथे सिनियरिटी नाही. एखादे वयोवृद्ध ॲक्टर आले तर आम्ही उभे राहतो, पण ती त्यांच्या कामाला पावती असतेच असं नाही. त्यांना काम रोज सिद्धच करावं लागतं. अमिताभ बच्चन एवढे महानायक आहेत, सदिके महानायक, पण त्यांना रोज सकाळी उठून स्वतःला सिद्धच करावं लागतं. आज वाईट काम केलं तर पूर्वी जय केलाय आणि विजय केलाय आणि डॉन केलाय तर त्याचं आज काही राहणार नाही, चेष्टा होईल. पण आज त्यांची चेष्टा करायची हिंमत नाही कुठल्या नवीन पोराची, इतकं काम ते आज रोज सकाळी उठून करतात. सो या व्यवसायाचा चांगला भाग हा आहे की तुम्हाला ऑलवेज वन अप ऑन द टोज राहायला लागतं आणि त्यामुळे ते फक्त तुमच्या जिगरा असेल तरच होईल ते, आणि ते कधी होऊ शकतं. हा सगळ्यात आणखीन एक चांगला भाग आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल परत राकेश बेदी 70+ आहेत, हे आत्ता त्यांना रेकग्निशन या कॅरेक्टरमुळे मिळालं आहे, जे कधीच मिळायला हवं होतं. पंकज कपूर मकबूल नंतर त्यांचं एक वेगळंच ऑरा सुरू झाला. त्याच्या आधी काय त्यांनी कमी काम केलं होतं? खूप काम केलं होतं, पण एक एक वेळ यायला लागते. कोणाची 40शीत, कोणाची 50शीत, कोणाची 70शीत, कधीही सांगू शकत नाही. तुम्ही आपलं काम चोख करत राहणं आणि बी ऑन द पिच. तुम्ही तुमच्यात ती निगेटिव्हिटी आली ना, अरे यार ये क्या है, ये वर्टिकल ऐसा ही है, ये टेलिव्हिजन वैसा ही है, त्याचं नाही ते तुम्ही त्या बाजूला जाऊ नका. निगेटिव्ह असेल तिकडे, पण जे पॉझिटिव्ह आहे ते निवडा आणि उत्तम काम करत राहा. काम पण घ्यायचं, सेटवर पण जायचं आणि निगेटिव्ह काहीतरी बोलत राहायचं, मग ते काम पण खराब होतं, तुमचं काम पण खराब होतं आणि मग कुठल्याच बाजूला तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. काम करत राहिलं की तुमचं ड्यू मिळतं तुम्हाला. आता धुरंधरचा विषय झाला तर हे धुरंधर बद्दल खूप बोलले जाते, पण फिल्म मध्ये सुद्धा कुठेतरी पॉलिटिक्स आणलं जातंय किंवा त्याबद्दल लोकांचं असं म्हणणं आहे, काही आता रील्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमधून आपलं म्हणणं मांडतायत सगळीजण की धुरंधर सुद्धा एक प्रोपोगंडा अजेंडाने बनवलेली फिल्म आहे असं त्यांचं मत आहे. तुमचं यावर सच्च मत? कुठली फिल्म किंवा कुठली कलाकृती प्रोपोगंडा नसते. सगळ्या प्रोपोगंडाच असतात. काही उजव्यांच्या असतील, काही डाव्यांच्या असतील, काही मधल्यांच्या असतील, काही वरच्यांच्या असतील, काही खालच्यांच्या असतील. तो बरा आहे की वाईट आहे याच्यापेक्षा तो त्याने कसा मांडलाय ते बघा. तो तुमच्याशी जुळता असेलच असं नाही. हिटलरचं समर्थन करणारी एखादी फिल्म असेल तर मला ती किंवा कोणालाही ती मान्य असायचं कारणच नाही, पण हिटलरचं काम कसं केलंय ते तर बघा. तो इतिहास कसा जर्मनीचा मांडलाय दुसऱ्या महायुद्धातला ते तर बघा. काय त्यांची मेंटॅलिटी होती, कसे क्रूर कर्म झाले ते बघा. त्यातून काहीतरी तुम्ही शिकाल. प्रपोगंडा फिल्म म्हणून त्यावर जर तुम्ही शिक्का मारून बाजूलाच टाकाल ती कलाकृती कुठलीही असेल, नाटक असेल, चित्रपट असेल, मालिका असेल, आधी बघा तर तुम्ही. प्रपोगंडा आहे की नाही नंतर ठरवा. ॲक्सेप्टेबल नसेल तर नाकारा. फिल्म म्हणून किंवा नाटक म्हणून जर ते किंवा सिरियल म्हणून, वेबसिरीज म्हणून ते वाईट असेल तर लोक बघणारच नाहीत की आपोआप. तुम्हाला पसंत नसताना तुम्ही न बघताच काहीतरी आरडाओरडा करता, मग तुमच्या आरडाओरड्यामुळे एक मोठा कमोशन तयार होते सोशल मीडियात, मग ती बघून लोक फिल्म किंवा नाटक बघायला जातात आणि मग ते अतिशय वाईट विचाराचं असलं तरी प्रसिद्धी पावतं. असं होऊ देऊ नका ना. चांगलं वाईट जे काय असेल ते प्रेक्षक ठरवतील, ते ठरवतच असतात. त्यामुळे मला नाही वाटत धुरंधरच्या बाबतीत ठीक आहे. आता खूपच लोक बोलत आहेत की आग लागली अनेकांच्या वगैरे बॉलिवूड, तात्कालिक असतं सगळं. त्यामुळे ठीक आहे, जे चांगलं आहे ते टिकेल, वाईट आहे ते बाजूला पडेल. नाही, नक्कीच हा विचार सुद्धा एक दुसरा पैलू असू शकतो, म्हणू शकतो विचारांचा. एखादी इंडस्ट्री मधली अशी गोष्ट इतक्या अनुभवानंतर बदलायची असेल किंवा इमिजिएट इफेक्टनुसार तर काय असेल ती?
बदलायची म्हणजे इंडस्ट्रीला शिस्त एक लागण्याची गरज आहे. इंडस्ट्री म्हणून आपण म्हणतो फिल्म इंडस्ट्री, पण इंडस्ट्रीच्या नॉर्म्स काही इथे लागत नाहीत. म्हणजे हे मी काही सन्माननीय अपवाद वगळून बोलतोय. हां, मी आत्ता ज्या सेटवर बसलोय ते ह्या बाबतीत फार पर्टिक्युलर आहेत, फारच पर्टिक्युलर आहेत. इथल्या 2 गोष्टी तातडीने सुधारायची गरज आहे, ज्यासाठी आमच्या संघटना, सिंटा नावाची एक अपेक्स संघटना आहे आमची, आणि छोट्या मोठ्या तर खूपच संघटना आहेत राजकीय पक्षांचे विंग्ज असलेल्या, त्या पण काम करत असतात. पण कोणी त्या बाबतीत सिरियसली काही करत तरी नसावं किंवा त्यांचे प्रयत्न अपुरे पडत असावेत. एक म्हणजे वर्क कल्चर. 12 तासाची शिफ्ट होती असं म्हणायला पाहिजे, आता 13 तासावर गेली ती. म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्येच 13 तास लिहिले जातात. त्याच्या आधीचा अर्धा तास मेकअपला, 13.5 तास होतात, आणि त्याच्या पलीकडे 1.5 तास लोकांचं ट्रॅव्हलिंग. हे झालं नटांचं. त्याच्या पलीकडे टेक्निशियनला नट यायच्या आधी यावं लागतं. म्हणजे किती तास माणसंही काम करतात. त्याच्यानंतर पेमेंट, त्यांना 90 दिवसाचं क्रेडिट आहे असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात ते बरेचदा 100, 120, 130, 140 असं, म्हणजे 6-6, 7-7, 8-8 महिन्यांनी पेमेंट मिळतात. अनेकांना तो आज प्रश्न नाही, सुदैवाने मला आज प्रश्न नाही, पण जो नवोदित माणूस येतोय कुठून तरी लांब गावून मुंबईत आलाय आणि ज्याने खिशातनं काही पैसे आणलेत आणि स्ट्रगल सुरू केलाय आणि ज्याला एक सिरियल मिळाली, त्याला पैसे जर 90 दिवसांनी मिळाले नाहीत, जे 90 दिवसांनी मिळणंच चूक आहे. आधी महिना संपल्यानंतर आपण वेतन देतो ना, सॅलरी पहिल्या 10 तारखेच्या आत होते लोकांची. अनेकांचे डेली वेजेस असतील, कोणाचे फोर्टनाईटली असेल, अनेकांचे सामान्यतः मंथली असतं. तर हे 90 दिवसाचं काही मला कधीच कळलं नाही. आणि जर आता नवोदित एखादा माणूस आला असेल आणि त्याला तुम्ही 90 नाही, 100 नाही, 120, 140 दिवसांचं पेमेंट देणार असाल, तर तो मुंबईतलं भाडं कुठून भरेल, खाईल काय, प्रवास कसा करेल. पण ते असं झालंय, आम्हाला काही त्रास होत नाही म्हणून आम्ही बोलत नाही, नवोदितांना काम मिळवायचंय म्हणून ते बोलत नाही. नटांमध्ये एकही हा विषयच नाही आहे अजिबात. त्यामुळे या विषयावर, वर्क कल्चरवर किती तास, ते 12 तास 13 तास काम कसं काय चालू शकतं, काय आउटपुट मिळत असेल, काय चेहरे दिसायचा ना तो. म्हणजे मी अनेकदा असं म्हणतो की तुम्ही 8 ते 9 तासाची शिफ्ट ठेवा, त्यात भरपूर काम होतं. 12-13 तासाची शिफ्ट यासाठी करावी लागते कारण तुम्हाला शिस्तबद्ध काम करता येत नाही. तुमचा नट 8 किंवा 9 तासच सेटवर असायला हवा. बाकीचे जे त्याचे प्रोडक्शनच्या गोष्टी आहेत त्या केल्या तर 8-9 तासात खूप काम निघू शकतं. पण त्याचं काही प्लॅनिंग नाही. टेलिव्हिजनमध्ये तर नट जमल्यानंतर लेखकाकडनं सीन लिहून येत असतात वगैरे, हे कॉमन आहे. म्हणजे ते काही ह्याची कुठल्या एका प्रोडक्शनच्या बाबतीत नाही, हे आता टेलिव्हिजनचं कल्चरच झालं आहे. आज रात्री सांगितलं जातं उद्या कोण आहे कोण नाही, मग उद्या मनोज कुरुटकर नाहीत का, मग त्याचे सीन याच्यावर फिरवा, याचे त्याच्यावर फिरवा. मग आज काय अमुकच बंगला आहे का, तो झोपाळाच आहे का, तर झोपाळ्यावरचेच 7वा एपिसोड, 19वा एपिसोड, 26वा एपिसोड, 36वा एपिसोड सगळे सीन काढून घ्या. ते वेगळंच कल्चर आहे. मग त्यामुळे काम वाढतं. ते सगळं डिस्कस करून झालंय. मी काय आता नव्याने बोलतोय हा विषयच नाही. अनेक दिग्गज नट्यांनी, दिग्दर्शकांनी, हे प्रोडक्शन हाऊसेसनी पण बोलून झालंय की फंक्शनिंगच असं आहे की ते तसंच होतं. मग कामाचे तास वाढतात. रुटीन बनली आहे त्याला. काय होतंय माहितीये, खूप हार्ड प्रेस आहेत लोक. नट तरी ठीक आहे, मध्येच शॉर्ट संपला की मेकअप रूमला जाऊन आराम करतात एसी मध्ये. डिरेक्टर, कॅमेरामन, DOP आणि लेखक हे खूप हार्ड प्रेस आहेत. अनेक दिग्दर्शकांना गेल्या काही काळात सेटवर हार्ट अटॅक आलेले आहेत. का नाही येणार, तो माणूस घरी जातो कधी, येतो कधी, त्याला विश्रांती कधी मिळते, तो त्याच्या कामाचा विचार करतो कधी, त्याच्यावरची मोठी जबाबदारी आहे. नट फक्त आपली भूमिका, आपला सीन, आपल्या लाईन्स एवढंच बघतो. दिग्दर्शकाला फुल चौकट बघायचे, अख्खं कथानक बघायचं आहे, ग्राफ बघायचा आहे. हे सगळं तो कधी करेल. पण याचा कोणीच सिरियसली विचार करत नाही आहे. विशेषतः पैसे वेळेत दिलेच जात नाहीत. अनेकदा डिफॉल्ट्स होतात, कारणं काही सांगितली जातात, चॅनलकडनं आले नाहीत पैसे. अनेकदा सांगितलं जातं लॉस झाला, आपल्याला लॉस झाला म्हणून पैसे दिले जात नाहीत, पैसे वर्ष झाल्यावर वाढवून दिले जात नाहीत. हे आहे सगळं इंडस्ट्रीत. ते ॲक्सेप्ट करून माणसं काम करतायत, सुख नाही व. कारण परत हा मुद्दा याच्याशी येतो की हा प्रकाशाचा व्यवसाय आहे. सगळ्यांना प्रकाशात राहायचंय आणि कोणालाच बंड करून क्रांतिकारी होऊन यातनं बाहेर पडायचं नाहीये. पण असं होताना त्या व्यवसायाची कधीतरी वाट लागेली आहे सगळ्यामुळे. म्हणून सगळ्यांनी मिळूनच त्याबाबत काहीतरी करायला हवं. हाच एक मोठा बदल झाला तर अजून जास्त खूप तो स्वागतार्ह बदल असेल की निदान कामाचे तास, पेमेंटची टर्म्स हे जरा ठरवून घेतलं तर सुखाने काम करतील. आणि नटांपेक्षा यात बाकी टेक्निशियन्सची जास्त वाट लागते. जे स्पॉट बॉईज असतात, लाईटवाले असतात, सेटिंगची माणसं असतात, ही कुठून ट्रॅव्हल करतात,
नटांच्या आधी तास दीड तास त्यांना यावं लागतं. तर ती एक इंडस्ट्री म्हणून शिस्त यायला पाहिजे, जी मला नजीकच्या टप्प्यात काही दिसत नाही. नाही. कोणीतरी मोठा असा त्यात माणूस यावं लागेल, राजकीय म्हणा किंवा खरीच. कोणीतरी जो काहीतरी करेल, बाकी कोणाकडनं अपेक्षा नाही. बरं. आपण आता शेवटाकडे वळतोच आहे. तर आतापर्यंत बरीच अवॉर्ड्स मिळाले असतील, बरंच कौतुक झालं असेल. पण या सगळ्यात तुमच्या एखाद्या भूमिकेचं किंवा तुमचं कौतुक करणारी अशी व्यक्ती कोण आहे की जिच्याकडून तुम्हाला वाटतं की कौतुक व्हावं आणि ते झालं होतं, किंवा ओव्हरऑल एखादी कौतुकाची थाप जी कायम लक्षात राहिली असेल? येस, अवॉर्ड्स तर खूप मिळालेले आहेत, कौतुक खूप मिळत असतं. पण मला आता नक्की साल आठवत नाही आहे, 2011-12 असेल कदाचित. त्यावेळच्या ETVला कालाय तस्मै नमः नावाची एक मालिका होती आणि मी विद्याधर नावाचं एक कॅरेक्टर करत होतो त्यात. आणि कविता करमरकर, मी, आमचा मुलगा होता शशांक केतकर, म्हणजे होणार सुनमीच्या आधीची सिरियल आहे ही. आणि विक्रम गोखले माझे वडील. विक्रम गोखले, त्यांचा मुलगा मी, माझा मुलगा शशांक केतकर, असं ते कास्टिंग होतं. आणि हेमंत देवधर त्याचे डिरेक्टर होते. देवस्व प्रोडक्शनची ती मालिका होती. खूप कमाल मालिका होती. तेजस्विनी पंडित पण होती त्यात. आणि त्यामध्ये त्या भूमिकेकरता त्या वर्षी मला मटा सन्मानचं सहाय्यक अभिनेता, उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता मिळाला होता. तर मी इतका खुश झालो होतो आणि मला इतकं बरं वाटत होतं की त्या भूमिकेत मला काही करावंच लागलं नव्हतं. विक्रम गोखलेंसोबत जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा तुम्हाला करावंच लागत नाही, तुमच्या प्रतिक्रिया आपोआपच येत जातात. समोर इतका पहाडासारखा हिमालयाच्या उंचीचा मोठा नट असताना एक तर शिकायला मिळालं. त्या 1.5-2 वर्षामध्ये विक्रम काकांची आणि माझी खूप घट्ट मैत्री झाली, म्हणजे अगदी घरगुती संबंध झाले. माझ्याकडे रत्नागिरीलाही ते अनेकदा आले होते नाटकाच्या दौऱ्याच्या निमित्ताने. मी मुंबईत आलो तेव्हा मला पहिल्यांदा विक्रम काकांनी त्यांचा फ्लॅट ऑफर केला. भाईंदरला त्यांचा एक फ्लॅट होता. ते म्हणाले, मनोज, ही किल्ली तू जा, राहा, तुला हवे तेवढे दिवस, भाडं हा शब्द तोंडातनं काढायचा नाही. माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं त्यावेळी. आणि सुदैवाने मी माझी व्यवस्था आधी केली होती आणि त्यामुळे मी काकांना म्हटलं, काका नक्की मला गरज लागली तर मी घेईन, आत्ता मला नको आहे. आणि आमचं पुण्यामध्ये मी गेलो तर त्यांना फोन करायचो, भेटीगाठी व्हायच्या. मला एक गंमत आठवते, नटसम्राट फिल्म आली आणि त्यात काकांचं काम कमालीचं गाजलं. म्हणजे फिल्मचे नायक आहेत नाना पाटेकर, पण विक्रम काकांचं काम सगळ्या इंडस्ट्रीला आवडलं, महाराष्ट्राला आवडलं. तर मी आणि माझा मित्र शैलेश दातार, आम्ही दोघं आणि विक्रम काका, असं आमचं एक खूप वेगळं असोसिएशन होतं. तर आम्ही त्यांना फोन केला एक दिवस की काका कुठे आहात, कधी वेळ आहे तुम्हाला, का रे काय आहे. तशी म्हटलं तुम्हाला बक्षीस द्यायचं आहे. तशी म्हणाले कशाबद्दल, तर म्हटलं नटसम्राटमधल्या भूमिकेबद्दल. ते मोठ्या अंदावर ओरडले, काय पहिल्यांदाच चांगलं काम केलं का मी, इतके वर्ष मी इंडस्ट्रीत काम करतोय. म्हटलं ते काका आम्हाला माहिती नाही, हा रोल वेगळा आहे म्हटलं काहीतरी, आणि हे सेलिब्रेट झालं पाहिजे. तर आम्ही तुम्हाला एक पार्टी आणि एक गिफ्ट देणार आहोत, तर कुठे कधी भेटायचं सांगा. अरे जाऊ दे रे, कुठे जातोस तू, या माझ्या घरीच बसूया, असं ते आम्हाला म्हणले. मग मी आणि शैलेश तर एक छानसं गिफ्ट घेऊन रात्री घरी गेलो होतो आणि कुठली तरी BBC ची वगैरे इंग्लिश मुलाखत ते देत होते तिकडे. तर बसा बसा माझं आटपलं की सुरू करूया. आणि मग त्यांनी आम्हाला विचारलं की दे आर युअर स्टुडंट. तशी मीच तिकडे सांगितलं, नो नो, वी आर नॉट हिज स्टुडंट, वी आर डिसायपल्स. आणि मग ती मुलाखत संपली, ते गेले. मग काका, मी आणि शैलेश दातार मस्त आमच्या गप्पा टप्पा सुरू झाल्या, नटसम्राट आणि इतर सगळ्या. मग जेवायला आम्ही जवळच्या हॉटेलला गेलो आणि छानसं गिफ्ट दिलं होतं काकांना. तर म्हणजे ही गंमत असते, इतका पहाडासारखा मोठा नट आहे, आम्ही काय त्याचं कौतुक करणार नाही, आम्ही काय त्याला गिफ्ट देणार, पण तो आमच्याबरोबर आमच्या वयाचा होऊन अगदी सगळ्या प्रकारच्या गप्पा ते मारायचे. आणि कालाय तस्मै नमः सिरियलच्या वेळी मला इतकं शिकायला मिळालं त्यांच्याकडनं. त्यांच्या पॉझेसची आणि डबल लुकची सगळी नक्कल होते, ते इतकं सोपं नाही आहे, फार कष्टपूर्वक कमावलेलं सगळं होतं. आणि नाना पाटेकर स्वतः म्हणाले होते की हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभिनेता होता, असं म्हणायला लागते दुर्दैवानं तर आपल्याला, पण त्याला त्याचं ड्यू पूर्णतः नाही मिळालं. खूप मोठ्या प्रोजेक्टमध्ये ते दिसायला पाहिजे होते. बॉलिवूडमध्येही काही फिल्म्समध्ये दिसले, मराठीत तर ते म्हणजे प्रश्नच नव्हता. पण आणखीन खूप काही त्यांच्याकडनं मिळालं असतं आपल्याला, पण ते काळ नसतो. एक अगदी जाता जाता नटसम्राट केली तर केवढं त्या छोट्या रोलमध्ये त्यांनी गजब करून टाकला होता. तर मला त्या वर्षी खूपच समाधान मिळालं. आणि मग त्या अवॉर्ड नंतर त्यांनी इतकं कौतुक केलं होतं माझं. म्हटलं काका, माझं नाही, तुमचं अवॉर्ड आहे, फक्त मला दिलंय, कारण तुम्हाला देऊ शकत नाहीत म्हटलं हे, म्हणून मला दिलंय. पण इतकं सोपं असतं ते, मोठ्या नटाबरोबर काम करताना तुम्हाला इतकं शिकायला मिळतं, रिॲक्शन तुमच्या इतक्या स्वाभाविक येतात
की मला सहाय्यक अभिनेता म्हणून काही करावंच लागलं नाही आणि त्याचा अवॉर्ड मिळाला. मोठी आठवण आहे ती. नक्कीच त्यांची जी पोकळी आहे ती कोणी भरून कधीच काढू शकणार नाही अशी ती आहे. व्यक्तिमत्वच तसं होतं. म्हणतात ना की आपण एक कलाकार घरी जितका वेळ नाही घालवत तितका सेटवर असतो. एक वेगळी दुसरी फॅमिली तयार झाली असं म्हणू शकतो. तुमच्याही आयुष्यात अशी बरीच मित्रमंडळी असतील. म्हणजे कोणाबद्दल तुम्हाला बोलायला आवडेल की त्यांनी नेहमी साथ दिली या पूर्ण खूप प्रवासात? आहेत, खूप मित्रमंडळी आहेत. जसं मी आता शैलेशचं नाव घेतलं, जयंत गाडेकर माझा मित्र आहे, NSD पास आउट हो. आहे, खूप मोठा अभिनेता आहे. खूप आहेत. अनेक प्रोजेक्टमधनं अनेक नटमंडळी एकत्र येत असतात. एक एक 2-2, 3-3, 4-4 वर्ष एकत्र काम करत असतात. मग ते फॅमिली रिलेशन्स तयार होतात. मग एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक व्यावसायिकता राहतेच. त्यामुळे म्हणजे होणार सून मी या घरची सुरू होतं ते संपलं जस्ट आणि आम्ही कुठेतरी मॉलला गेलो होतो मी आणि बायको. तर मला एक कोणीतरी फॅन आला आणि विचारलं, फोटो बिटो झाला की पिंट्याला नाही आणलं तुम्ही? म्हणजे किती लोक भाबडेपणे त्यात इन्व्हॉल्व असतात की तो आमच्याबरोबरच रोहन गुजर राहत असेल किंवा तेजश्री प्रधान आमच्यासोबतच राहत असेल, आमच्याबरोबर का फिरत नाहीये खरेदीला, सिनेमाला, हॉटेलिंगला येत नाही असं लोकांना वाटतं. पण प्रत्यक्षात ते इतकं सोपं नसतं. व्यवसायात आपापल्या मार्गिकेत घोड्यासारखे आम्ही धावत असतो. फार ठरतं आमचं आपण भेटूया म्हणजे अनुबंधची टीम ठरवते भेटूया म्हणून. सुहास परांजपे म्हणते मला कधी, सई तावणकर कधी भेटली तर आमचा विषय होतो. होणार सुनमीची टीम भेटली तर तेजश्रीचं माझं आशा शेलारचं बोलणं होतं. ते होत नाही शक्य, कारण जो तो आपापल्या मार्गिकेत एवढा वेगाने धावत असतो. पण असतं म्हणजे कधीतरी फोन असतात, मेसेज असतात, बर्थडे सेलिब्रेशन असतं. एकमेकांच्या मनात सगळ्यांना एकमेकांबद्दल जागा असते. पण हा व्यवसाय असा क्रूर आहे ना की ती तुम्हाला एक्सप्रेस करायला पण कधी कधी वेळ संधी मिळत नाही. मग ते तसंच राहून जातं. मग काहीतरी निमित्तानं परत ती आम्ही म्हणतो आमची इंडस्ट्री म्हणजे दांडी आहे. इथे टिपरी दिली वळून परत कुठेतरी भेटतो आपण. तसंच ते असतं. कुठल्या तरी प्रोजेक्टला आम्ही एकत्र येतो, परत रिकॅप होतं आणि काही मधली वर्ष गेलीच नाही असं आम्ही वावरायला लागतो पुढे. तर तीच गंमत असते या रिलेशनशिप. एवढ्या सगळ्या बोलण्यातून एवढं कळलंय की तुमच्याकडे बोलायला खूप आहे आणि अनुभव खूप आहे, त्यामुळे बोलायला खूप आहे. पण याआधी का नाही वाटत? कारण कोणतीच मुलाखत नाही, जसा आपला पहिलाच मुद्दा झाला. पण खरंच का नाही वाटलं? नाही, मला की आपले बेसिकली विचार बघ, मी मांडावे? बेसिकली खूप शाय आहे. हां. हे तुला आता नाही पडणार कदाचित. आणि मग बोलायला लागलो की कंट्रोल उदय असं म्हणायला लागतं. त्यामुळे आणि मला खूपदा असं वाटतं काय व्हॅल्यू एडिशन करतो आपण, कशासाठी बोलायचं? तुमच्या भूमिकेत काय बोलता त्या कॅरेक्टरचं तिथपर्यंत ठीक आहे. नाही तर बरेच पॉडकास्ट हल्ली चालू असतात. काय त्यातनं मिळतं तुम्हाला? सगळ्यांचा एक प्रकारचा स्ट्रगल असतो. गावाहून कसं आलो, धावपळ कशी केली, इथे आल्यानंतर कसे वाईट अनुभव आले, तीच रडकथा गायची. त्याच्यानंतर मग पुढे नेपोटिझमची टेप लावायची. आणि मग आत्ता माझं चाललंय ते कसं अजून हे होत नाहीये तुमच्यामुळे असं म्हणायचं. आणि मग त्याचं ट्रोल झालं की परत रडत बसायचं. कशाला? आपलं काम करा चोख. मला खूप कमी असे लोक आहेत ज्यांचं म्हणजे आत्ताच्या पिढीपैकी, जुने तर आहेतच, आत्ताच्या पिढीपैकी ना मला गिरीश कुलकर्णींना ऐकायला खूप आवडतं. मिलिंद शिंदेला आवडतं ऐकायला. गिरीश, मिलिंद खूप दोघेही छान बोलतात. काहीतरी ते बोलतात तेव्हा असतात ना, त्यात थॉट प्रोसेस असते, काहीतरी डीप असतं. बाकीच्यांचे एकसारखे अनुभव असतात. बरं तुमच्यासारखे, बरं आता मी तुझा अपवाद करेन कारण मी तुझे 3 इंटरव्ह्यू बघितलेत. पण बरेच पॉडकास्टवाले किंवा बरेच इंटरव्ह्यूवर सेम 1 ते 17 प्रश्न सगळ्यांना कॉमनच विचारतात. समोरचा नट नटी बदलली आहे म्हणून त्यांचे प्रश्न बदलत नसतात. सुरुवात कशी झाली तुमची, मग तुम्हाला कसं वाटलं, ह्याच प्रकारचे प्रश्न असतात. काय नट नटी वेगळं बोलणार, ती स्टेप असते, चेहरा वेगळा असतो, कपडे वेगळे असतात, सेटअप वेगळा असतो. कशाला लोकांना हे सगळं द्यायचं आणि मग उगाच त्यावर चरवण करत राहायचं, फॅमिली दाखवायची. माझी बायको किती वेल एज्युकेटेड आहे आणि मुलगा किती माझं ब्रिलियंट आहे हे मी कशाला लोकांना सांगत राहू, आणि काय त्यातून म्हणजे व्हॅल्यू एडिशन काय होणार आहे असं माझ्या मनात प्रश्न येतो. त्याऐवजी माझ्या कॅरेक्टर बिल्डिंगबद्दल जर काही ते एफर्ट्स कसे घेतले हे कुठल्याच मुलाखतीत कोणीच विचारत नाही. या अमुक कॅरेक्टरसाठी तुम्ही काय तयारी केली होती, त्याची प्रोसेस काय होती, त्याचा नंतर त्रास झाला का, बाहेर पडलात का, आत राहिलात का, तुमचे वर्किंग अवर्स काय होते, पैसे मिळाले का नाही, कास्टिंग काउच, हे प्रश्न तर राहतातच. त्याच्या पलीकडचं काहीतरी अजूनही आपल्याकडे डिस्कस केलं जात नाही. आपल्या समाजाला कदाचित त्याची गरज नसेल. मगाशी जे मी म्हटलं ना की मला बऱ्याचदा असं खूप वैषम्य वाटतं की चित्रकार कधी त्याच्या चित्राबद्दल बोलताना ऐकलंयस तू की मी हा स्ट्रोक असा का दिला? गायकाला कधी ऐकलंयस की ही तान मी अशी का घेतली? तो गातो आणि तंबोरावरून घरी जातो ना, फक्त नट बोलतो माझ्या भूमिकेचं प्रिपरेशन
मी अमुक साली अमुक केलं, तमुक साली तमुक केलं. नको बोलू, त्यांना ठरवू दे. लक्षात राहण्यासारखं असेल तर राहील, नसेल तर विसरू दे. एवढे अब्जावधी वर्षाची पृथ्वीचा इतिहास आहे. जरा कॅमेरा टॉप अँगलला नेला की कळतं की हे सगळं क्षणिक आहे. मजा घे, काम कर, तोंडाला रंग लाव, विसरून जा. तू पण सिरियसली घेऊ नको स्वतःला, समोरच्यांना सांगू नको कंपल्सरी मला सिरियसली घ्या म्हणून. नाही येते तेवढं. फक्त नट बोलतो. गायक बोलत नाही, चित्रकार बोलत नाही, मूर्तिकार बोलत नाही, शिल्पकार जे अनेक कला आहेत, डान्सर बोलत नाही. फक्त नट सांगतो मी या भूमिकेची अशी तयारी केली आणि त्या भूमिकेची. मग हे बोलायला लागतं, हा पराभव नाही आहे का नटाचा? तुझ्या भूमिकेतनं काय जे केलंस 2 तास त्यातनं नाही कळलं लोकांना, तर तू फोड करून सांगत बसतोस ते. त्यामुळे मला असं वाटतं बरेचदा की बोलू नये, बोलणं शांत राहावं. छान चाललंय, मस्त. म्हणून मी बरेचदा ना त्या प्रोजेक्ट पुरतच बोलतो. मला इतकं पण विस्तृत नाही बोलायला आवडत. काय प्रोजेक्ट आहे, काय भूमिका आहे, कुठे येते, किती वाजता येते, बघा काय आहे त्याचा अंदाज देतो. पुढचं तुम्ही ठरवा, आवडली तर बघा, नाही तर सोडून द्या. सिम्पल. बरं. आता एक नाही म्हटलं तरी एक पब्लिक फिगर आहातच. मग ते बोलणं कधी ना कधी आपल्याला असं होतं ना की भाग पडतं. मजबुरी आहे. हा, मनोज कोलटकर यांना लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं की लोकांनी तुम्हाला कसं लक्षात कॅरेक्टर्सनी हम्म. कॅरेक्टर्सनी हा, तुम्ही जे आजपर्यंत काम बस, केलं बाकी त्या काही नको. कामानुसार मला कुठली वाटतं. मुलाखत दिली, कुठल्या हॉटेलमध्ये काय धिंगाणा घातला, काय स्टेटमेंट दिलं, कुठलं रील टाकलं आणि त्याचं काय केलं, कुठली पॉलिटिकल भूमिका घेतली. मग माझा अजिबात आक्षेप नाही आहे नटाने हा. पॉलिटिकल भूमिका घेण्याला. मला नाही घ्यायची. हम्म. माझी भूमिका आहे ती गुप्त मतदान त्या दिवशी पडते. त्याच्या पलीकडे मला त्याचा कसलाही, मलाही खूप वेळा ट्रकवर उभं राहायला निवडणुकीच्या काळात बोलवलेलं आहे की सर काही नाही, नुसते उभे राहा, हात दाखवायचा आहे पब्लिकला आणि एवढं पाकिट आहे. हम्म. मी कोणाकडेच जात नाही. सगळ्यांकडची बोलावणी वेगवेगळ्या पद्धतीनं आली आहेत. लिखाण करायची डिमांड झाली आहे की अमुक आमच्या वृत्तपत्रात लिखाण करा, कॉलम वगैरे. मी नाही केलं. कारण का, तुम्ही एकदा त्या राजकीय विचारसरणीला बांधून घेतलं ना स्वतःला, तुम्ही बंडखोरी करणार असाल आणि ते त्यांना चालणार असेल तर ठीक आहे, पण तसं असत नाही. तुम्हाला जेव्हा पाकिट देऊन ते बोलावतात तेव्हा त्यांची इच्छा असते की तुम्ही त्यांची तळी उचलून धरावी, जे मला जमणार नाही. मग सगळ्यांपासून सुरक्षित अंतरावर राहा, आपलं काम चोख करा आणि उगाच बोलू नका जास्त. असं माझं माझं मला सांगणं असतं. आज जास्तच बोललोय कदाचित मी. नाही, आज पहिल्यांदा बोललाय तसं म्हणू शकतो आपण. यास, तर नक्कीच तुमच्या भूमिकांमधूनच प्रेक्षक तुम्हाला बस. ओळखतील आणि हीच मला वाटतं एक पोचपावती असेल. खूप 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 आणि काहीच नको. बरं. खरंच. आणि खरं सांगू का, म्हणजे की त्या क्षणी जो आनंद मिळतो ना, मेकअप लावलेला असतो तोंडाला, ॲक्शन कानावर येतं आणि तुम्ही परफॉर्म करता समोरच्या पात्राबरोबर, त्या क्षणी जो आनंद आहे तो अल्टिमेट आहे. त्याच्यानंतरचे फक्त त्याची रिॲक्शन्स आहेत लोकांच्या, चांगलं झालं, वाईट झालं, बरं झालं. तुम्हाला त्या क्षणी काय वाटलंय, तुम्हाला मजा आली की नाही, तुम्हाला डिरेक्ट करताना दिग्दर्शकाला आली की नाही, तिथे जो वर लाईटमन बसलाय इतके तास ताटकळून, त्याला जर झोप येत असेल इथे सीन बघताना, तर थिएटरमध्ये प्रेक्षक तो काय एन्जॉय करतील. त्यामुळे पहिले प्रेक्षक आमचे ही टेक्निशियन्स असतात. डिरेक्टर असेल, कॅमेरामन असेल, लाईटमन असेल. त्यांना आनंद मिळतोय का, तुला मिळतोय का, बस संपलं. मग त्याच्यानंतर त्याचं काय होईल ते ठरेल. त्याचे स्टेक होल्डर्स मोठे असतात. प्रोडक्शन हाऊस आहे, चॅनल्स आहे, ते प्रोसेसिंग आहे, त्याचं प्रमोशन आहे, हॅमरिंग आहे. काय होईल त्याचं पुढे एडिटिंगमध्ये माहिती असतं आपल्याला. आपल्याला असं वाटतं मी खूप अप्रतिम परफॉर्मन्स केला आहे. एडिटिंगमध्ये वेगळंच काहीतरी वर्कआउट होतं. किंवा कदाचित तुम्हाला असं वाटतं की नाही तेवढं झालंय, पण एडिटिंगमध्ये एनहान्स होतं, असं पण होऊ शकतं. डबिंगमध्ये एनहान्स होतात परफॉर्मन्स. सो ह्या सगळ्या टेक्निकॅलिटीज आहेत, ते त्या नंतर येतात, रिॲक्शन्स नंतर येतात, कौतुक टीका नंतर येते. तुम्हाला तो क्षण समाधीचा वाटला पाहिजे. मज्जा आली आज सेटवर गेल्यावर. जर कंटाळा येऊनच सेटवर सकाळी अरे यार काय असं यायचं असेल आणि जाताना झालं सुटलो बुवा, तर मग नको, व्यवसाय सोडावा, मग दुसरं काहीतरी पानपट्टी उघडावी. पण जोपर्यंत ती मजा येते तोपर्यंत काम करायला हरकत नाही. सुरुवात झाली आणि आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये आहात. मागे वळून बघताना काय वाटतं की जे ठरवलं होतं ते जमलं? छान वाटतं, कृतार्थ वाटतं की मी माझ्यासारखा एका छोट्या शहरातून छोट्या वकुबाचा नट येतो आणि त्याला 4 चांगली माणसं इथे भेटतात, त्याला पैलू पाडतात आणि तो बऱ्यापैकी काम करायला लागतो. आणखीन बरं करतो, आणखीन बरं करतो आणि बरं करेल कदाचित पुढे मायलेज मिळालं तर. तर बरं वाटतं. बरं, ॲट द सेम टाईम आपल्या भौतिक पातळीवर काही हॅम्पर झालं नाही. मी इंडस्ट्रीत गेलो म्हणून मग पुढे सगळी अनिश्चितता आली, मग प्यायलाच लागलो, मग धंद्याची वाट लागली, मग बायका पोरांचे रस्त्यावर आली, त्रास झाला, यातलं काही झालं नाही. मग ते माझं, मी कॉमर्सचा स्टुडंट आहे त्यामुळे पक्का बनी आहे मी त्या बाबतीत.
बँकेत होतो 20 वर्ष. सो माझी ती गणितं पक्की होती की ते नाही हलता का मग आपलं. माझी स्वप्नांची भरारी केवढीही असेल, त्याचा फटका माझ्या मुलाला बायकोला बसला तर त्याचा काहीच उपयोग नाही ना. मी नाव घेत नाही पण खूप उदाहरणं आहेत. एक मोठे डिरेक्टर होते, ते सकाळी शूटिंगला बाहेर पडत होते. त्यांच्या लहान मुलाला प्यायला दूध नव्हतं. ती बायको सांगत होती याच्या दुधाचं काहीतरी आधी बघा. ते म्हणले काय नथिंग डुईंग, मला फिल्म करायची. ते गेले, फिल्म केल्या, प्रसिद्ध झाले पुढे. तो मोमेंट राहिला ना. बाळाला दूध द्यायला पैसे नव्हते त्या डिरेक्टरकडे, तो मोमेंट राहिला. तुम्ही प्रसिद्ध दिग्दर्शक झालात पण मुलाला दूध नाही पाजता आलं त्या दिवशी आईला त्या. मला तसलं काही नको होतं. मला कला हा व्यवसाय म्हणूनच करायचा होता. त्याचं कलेचं पॅशननी त्याचा आनंद कसा घ्यायचा आहे मला पक्क ठाऊक होतं. आजही मी घेतोय. पण ॲट द सेम टाईम, आणि आता मला वाटतं मीच नाही, नव्या पिढीतले अनेक नट भयंकर व्यवहार कुशल आहेत. असं कोणाचंच तुम्हाला नाही ऐकू येणार की अरे याचं जरा वरखाली चाललंय इंडस्ट्रीत पण त्यामुळे हा रस्त्यावर आला. नाही, प्रत्येकाचं काहीतरी साईडचे बिझनेस आहेत, प्लॅन आहेत, प्लॅन बी, प्लॅन सी सगळ्यांचे तयार आहेत आर्थिक, आणि तसंच असावं. मला आणि एका गोष्टीचा राग येतो, जाता आता विषय निघाला म्हणून सांगतो की सेवा केली हा शब्द मला अजिबात आवडत नाही. रंगभूमीची कसली सेवा? पाकिट घेतलं ना तुम्ही. रंगभूमीची सेवा करणारे फार वेगळे लोक असतात, त्यांनी बोलावं. तुम्ही व्यवसायातल्या नटांनी बोलू नये. तुम्ही चोख वाजवून नाईटचं पाकिट घेता, नाटकाचं, चित्रपटाचं, सिरियलचं. सेवा कसली करता? हा व्यवहार आहे. तुम्ही पैसा घेतलात, आपला अभिनय दिलात, प्रेक्षकांनी तिकीट काढलं आणि तुमचं मनोरंजन विकत घेतलं. त्यामुळे त्यांना पूर्ण हक्क आहे जर ते वाईट असेल तर टीका करायचा. आणि तुम्ही लायबल आहात पैसा घेतलात म्हणून चोख काम करायचं. सिम्पल. सेवा बिवा काही नाही, सेवाभाव यात नाही कसल्याही प्रकारचा. इतकं जर क्लॅरिटी ठेवली ना विचारांची तर गोंधळ उडत नाही. उगाच काहीतरी तुम्ही जेव्हा बोलायला लागतं नाही 40 वर्ष मी रंगभूमीची सेवा करतोय, ते गफलत होते. लोक म्हणतात अरे बाबा सॉरी, मी तिकीट काढलं होतं बरं का त्यावेळी तुझ्या नाटकाचं, सेवा बिवा काही नव्हती तुझी. अपकमिंग प्रोजेक्ट अजून काय आहेत? कारण इकडे वशीकरण सुरू आहे आणि ती झी मराठीवर सध्या एक मालिका सुद्धा सुरू आहे. करेक्ट. आणि इथा नावाची फिल्म येते हा. लक्ष्मण होतेकरांची. आणि आणखीन एक मोठा हिंदी शो येऊ घातलेला आहे, त्याची तयारी सुरू आहे. त्याबद्दल आत्ताच काही बोलता येणार नाही. आणि खूप काही छोटे मोठे प्रोजेक्ट चालूच असतात, फिल्म येत असतात. पण त्या अनेकदा आता अनसर्टन्टी अशी, आत्ताच तू बघितलंस युद्धामुळे किती काही गोष्टी ह्या होत आहेत. त्यामुळे बजेट्स आणि सगळ्याच गोष्टी हलतात आणि मग प्रोजेक्ट होतच नाहीत. पुरे झालेले पोस्ट प्रोडक्शनपर्यंत पोचत नाहीत. पोस्ट प्रोडक्शन झालेले रिलीज होत नाहीत. रिलीज झाले तर कधी हे नसतं, काय म्हणायचं त्याला, आपलं प्रमोशन्स नसतात प्रॉपर, म्हणूनच ते अंधारात जातात. असं खूप असतं. पण ठीक आहे, मला याचा काहीच त्रास होत नाही, कारण माझा स्टेक अतिशय, माझ्या जे काय छोटासा वकूब आहे कलेचा तेवढाच लिमिटेड आहे. बाकी माझा स्टेक ना प्रोड्युसर म्हणून आहे ना बाकी मी स्टेक होल्डर आहे. सो आपलं काम चोख करायचं आणि घरी जायचं. जेव्हा ते येईल पडद्यावर तेव्हा त्याचा आनंद लुटायचा. वशीकरणम आलंय आणि मराठी बॅकड्रॉपची एक मालिका, मराठीतलेच खूप आर्टिस्ट, स्नेहलता वसईकर पासून अनेकांना लोक ओळखतात ते सगळे आहेत. त्यात मिलिंद अस्ताने आहे, खूप चांगले ॲक्टर्स आहेत, नवीन आहेत, जुन्या आहेत. तर त्यांना घेऊन संतोष याचित सारखा एक मुरलेला लेखक, दिग्दर्शक, निर्माता नॅशनल लेवलच्या चॅनलवर, सोनी चॅनलवर हा प्रोजेक्ट आणतोय आणि एक वेगळं कथानक लोकांना आवडेल असं देतोय. त्याचं प्रमोशन होईल हा माझा स्वार्थ होता. तर तू आणि शुभम कॅमेरा मागे आहे, तर खूप खूप आभार तुमचे, तुम्ही इथे आलात. आणि तुमच्या सगळ्या टेलिगप्पाच्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार गप्पा ऐकल्याबद्दल. येस सर, खरंच थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि एवढ्या छान गप्पा मारल्याबद्दल आमच्याशी. मला नक्कीच ऐकायला आवडेल की तुमचा अनुभव कसा होता. मस्त होता, खूप मजा आली बोलायला. पण मला वाटतं आपण झीच्या अवॉर्ड फंक्शनला भेटलो होतो आणि तिथेही तू एक माझा बाईट घेतला होतास. आणि ज्या पद्धतीने तू इंटरव्ह्यूज घेत होतीस ते बघितल्यावर मला वाटलं की शी इज सिरियस अबाउट हर जॉब. नवीन शो येतोय वशीकरण सोनी TV ला. सो म्हटलं चला त्याचंही प्रमोशन होईल, त्यानिमित्तानं भेटू, बोलू. आणि तुम्हाला काल प्रश्न पाठवलेस ते इतके अप्रतिम होते, मला खूप आवडले की इतकी तयारी करून तू हे तुझं काम करतेस. नाही तर जनरली नटांच्या मुलाखती काय जायचं रँडमली आणि विचारायचं काय चाललंय, कसं चाललंय, काय करताय, काय आवडतं, काय नाही आवडत. ते इतकं ते कॅज्युअल नोटवर नाही ठेवलंस. चांगले प्रश्न काढले होते. सो मजा आली. आणि सर येस, मला तुम्हाला सांगायला आवडेल की आत्ताच आमचं चॅनल
त्याला फायनली 1,00,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. वाव वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. त्याबद्दल तुमचं दोघांचं इथे नंदा माझ्यासमोर आहे आणि कॅमेरा मागे तिचे पती शुभम आहेत. हे कपल फार अप्रतिम काम करत आहे आणि इतके फॉलोअर्स मिळत आहेत याचा अर्थ मोठी पोचपावती आहे तुमच्या चॅनलला. तर अधिकाधिक तुम्हाला फॉलोअर्स मिळवत आणि तुमचा कॉन्टेंट खूप दूरपर्यंत जाओ. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.